ओळखली जाते। कोकणातली आपली ओळख सगळ्यात सुसंस्कृत लोक कुठे असतील तर ते सावंतवाडीमध्ये राहतात, हाही आपली ओळख आहे। आणि त्या सुंदर अशा निसर्गरम्य सावंतवाडीसाठी तसाच तुमचा प्रतिनिधी शांत, सुशील, सुसंस्कृत, सुशिक्षित दीपक भाईंच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे। आज सोशल मीडियाचा जमाना आहे। तुम्ही पाहिलं असेल, आज व्हॉट्सअपवर ह्याचं डोकं त्याला, त्याचं धड त्याला लावून बातम्या पेरल्या जातात। आता सुद्धा अफवांचा एक पीक आलेला आहे आणि दीपक भाईंच्या बाबतीत अफवा पसरवण्याचं काम समोरच्यांकडून केलं जात आहे। आम्ही राणे साहेबांच्या बरोबर गेली 20-25 वर्ष काम करतो। नारायण राणेंचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम केलं। काही राजकीय मतभेद झाले, राजकीय मतांतरे झाली। मधल्या काळात दीपक भाई आणि राणे साहेब थोडे राजकीय दृष्ट्या दूर होते, पण आज राणे साहेबांनी विडा घेतलेला आहे की मी दीपक केसरकरांना भरघोस मतांनी या मतदारसंघातून निवडून आणणार, या पाटेकरच्या पवित्र भूमीतून निवडून आणणार। काल लोकसभेची निवडणूक झाली मे महिन्यामध्ये। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राणे साहेबांना भरभरून प्रेम दिलं। या सावंतवाडी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये नारायण राणेंना 31,000चं लीड मिळालं आणि त्याच्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो दीपक केसरकरांचा आहे, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे। दीपक भाईंच्या एका आदेशावर तुम्ही कार्यकर्त्यांनी दादांना भरभरून प्रेम दिलं। आज सिंधुदुर्गची लोकसभेची सीट सिंधुदुर्ग रत्नागिरीची राणे साहेबांच्या रूपाने आहे आणि उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दीपक भाई आमदार झाले, मंत्री झाले तर राणे साहेब आणि दीपक भाई एकत्र आले तर काय करू शकतात ह्याचा क्षणभर विचार करा। असाच जोश कायम ठेवा 20 तारीख पर्यंत। येणाऱ्या 20 तारीखला 2 मिनिटं मी बोलल्यानंतर आपण बोलाय। येणाऱ्या 20 तारखेमध्ये निवडणुकीला समोर कोण आहे? मी 2 महिन्यापूर्वी बघितलेला इथे सावंतवाडीमध्ये एक पोस्टर लागलेले। त्या पोस्टरवर लिहिलेलं होतं, सावंतवाडीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी राजन तेलींना निवडून द्या। अरे कसलं गतवैभव? आम्ही वैभवतच आहोत। सावंतवाडीच्या वैभवाची तुम्ही काळजी करायची गरज नाही, त्याच्यासाठी सावंतवाडीकर सज्ज आहे, दीपक केसरकर सज्ज आहेत, राणे साहेब सज्ज आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला वैभव देण्याची गरज नाही। तुम्ही बाहेरून आलात, उपऱ्यांना इथे स्थान नाही। आम्ही स्वाभिमानी आहोत, आमच्यावर राजघराण्याचा वारसा आहे, राजघराण्याचा पगडा आहे। आमच्या सुखदुःखात आम्ही एकमेकांना एकत्र राहू, आमचं आम्ही बघून घेऊ। बाहेरच्यांनी येऊन आमच्याकडे ढवळाढवळ करायची गरज नाही। काय तुमची कुवत? ज्यांना राणे साहेबांनी नावा रूपाला आणलं, कुठेतरी स्टेशनरी दुकान असलेला माणूस राणे साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आमदार झाला, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, सिंचन मंडळाचा अध्यक्ष झाला। राणे साहेबांनी हात काढून घेतल्यानंतर जो माणूस जिल्हा परिषदेला पडला, जो माणूस बँकेला 2दा पडला, दीपक भाईंनी 2दा धूळ चारली आणि येणारी हॅट्रिक त्यांची आहे। उद्या तिसरी धूळ दीपक भाई तुमच्या माध्यमातून चारल्याशिवाय राहणार नाही। उद्याचा पराभव राजन तेलीची हॅट्रिक आहे, लक्षात ठेवा। पराभवाची हॅट्रिक आपण इथून करून द्यायची आणि सावंतवाडीवाल्यांनी दाखवून द्यायचं आहे आम्ही एक संघ आमच्या नेत्याच्या मागे उभे आहोत। ज्या दीपक भाईंनी एक संस्कार दिले, ज्या दीपक भाईंनी सावंतवाडी शहरात जे काय करता येईल ते केलं। फक्त दुर्दैवाने दीपक केसरकरांनी हिमालय एवढं काम करून सुद्धा पब्लिसिटी केली नाही, उद्घाटनाचे नारळ फोडले नाहीत। हे दीपक केसरकरांना करता आलं नाही, हे दुर्दैव आहे, आम्हाला मान्य करावं लागेल। मी गेले 4 दिवस दीपक भाईंबरोबर फिरताना बघितलं, विकास कामाचे
वर्क ऑर्डरचा आणि प्रस्तावित कामांचा गठ्ठाच्या गठ्ठा दीपक भाईंच्या गाडीत आहे, आजही तुम्ही बघू शकता। फक्त आम्ही पब्लिसिटी करायला कुठेतरी कमी पडलो आणि त्याचा फायदा हे लोक घेत आहेत जे निष्क्रिय आहेत, जे काही करू शकत नाहीत। फक्त स्वतःचा संसार चालण्यासाठी त्यांना आमदारकी हवी आहे, तुमची मतं हवी आहेत, तुम्ही उद्या विचार करायचा आहे। अशा माणसाला मी उभा करणार की एका सोज्वळ सज्जन माणसाच्या मागे आम्ही उभे राहणार, ज्या दीपक केसरकरांवर भ्रष्टाचाराचा एक सुद्धा डाग नाही। मी अभिमानाने सांगतो, सावंतवाडीच्या नगरपालिकेचे दीपक केसरकरांचं राज्य होतं। आमची सावंतवाडीची नगरपालिका निष्कलंक होती। 1 रुपयाचा भ्रष्टाचार सुद्धा सावंतवाडीच्या नगरपालिकेत झाला नाही। असं कर्तृत्व अशी जरब दीपक भाईंची त्या प्रशासनावर होती। आजही नगरपालिकेत जर दीपक भाईंचा फोन केला तर सीओ उठून उभा राहतो आणि फोन घेतो। हा एक राजकीय दरारा या नेत्याचा आहे। सोज्वळ असणं, शांत असणं, संयमी असणं हे वेगळं, हे दीपक भाईंचं व्यक्तिमत्व झालं। पण एक चांगला उत्कृष्ट प्रशासक म्हणून दीपक भाई जे ज्ञात आहेत आम्ही जवळून बघितलंय। राजकीय क्षेत्रात वावरणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। अनेक शासकीय कमिट्यांवर आम्ही काम केलं। प्रशासनाचं कामकाज करताना दीपक भाईंची प्रशासनावरची पकड आम्ही बघितलेली आहे। फक्त दीपक केसरकरांना शोबाजी करता आली नाही हेच कमीपणा आहे, जो राजकारणात बऱ्याच जणांना करायला पाहिजे तो त्यांनी केला नाही। मला सांगाव, या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे। या देशाच्या आर्थिक राजधानीचे पालकमंत्री जर कोण असेल तर तुमचा सुपुत्र दीपक केसरकर मुंबईचे पालकमंत्री आहेत। त्या प्रत्येक सावंतवाडीतल्या नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे की माझा सुपुत्र त्या मुंबईच्या आर्थिक नगरीचा पालकमंत्री आहे। केवढी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दीपक भाईंवर दिली। राजकारणात सगळ्या नेत्यांचं प्रेम मिळवणारा एकमेव नेता कोण असेल तर ते दीपक भाई आहेत। कुठचाही राजकीय नेता असू दे, दीपक भाईंवर मनापासून प्रेम करतो। म्हणूनच व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दीपक भाईंना सांगितलं मी तुमच्या मतदारसंघात सभा घेणार आहे। हे प्रेम आपल्या या नेत्यांनी मिळवलेलं आहे। स्वच्छ चारित्र्याच्या ह्या नेत्याच्या किती गोष्टी सांगतो। आज जर तुम्ही बघितलं तर समोरची माणसं मत मागताना फिरतायत। दुसरा एक उमेदवार आहे ज्याची परिस्थिती तुम्हाला इथे कथन केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। आचारसंहितेचा मागूल सगळा अडचण असल्यामुळे मी बोलत नाही। लोकांच्या जमिनी विकल्या, लोकांना देशोधडीला लावलं। इथे अनेक शेतकरी असतील, त्या जमिनी विकून स्वतःला प्रोटेक्शन पाहिजे, कुठेतरी सुरक्षा पाहिजे म्हणून काही लोक राजकारणात उभी आहेत। त्यांचा एक समज आहे मी अवैध मार्गाने पैसे मिळवले, मला आता उद्या जेल होऊ नये, माझ्या पाठीमागे राजकीय ताकद पाहिजे म्हणून त्यांनी हे खटाटोप चालवले आहेत। पण जास्त काळ हा बुडबुडा टिकणार नाही, हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही। आज उद्याच्या 20 तारीखला आपण विचार करायची पाळी आलेली आहे। अनेक जण आपल्या पद्धतीने प्रचार करतायत। मला कीव येते, राजन तेली आणि मी एकत्र काम केलं। एकत्र आम्ही राजकारण करत असताना कधीच त्यांनी विश्वास घेतला, विश्वासघातच केला। राणे साहेबांचा 2दा केला, पालकमंत्र्यांचा केला आणि आज तुमच्याकडे येऊन सांगतोय मला मत द्या। मी राजन तेलींचा जाहीरनामा वाचला, मुद्दाम वाचा जाहीरनामा। दीपक भाईंनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे आणि प्रत्येक ओळीच्या खाली लिहिलंय यासाठी राजन तेली पाहिजेत। कशासाठी पाहिजेत? आम्हाला ती संस्कृती नको आहे इथे। आम्हाला शांत आणि आमचा सुंदर मतदारसंघ असाच राखायचा आहे, गुण्या गोविंदाने राहायचा आहे आणि याच्यासाठी आम्ही दीपक भाईंच्या पाठीमागे सगळ्यांनी आज उभं राहणं गरजेचं आहे। इथे पक्षभेद विसरून जा। मी 2-4 दिवस दीपक भाईंबरोबर ह्या मतदारसंघात फिरत असताना बघितलं, उद्या जरी निवडणूक झाली तर दीपक केसरकर निवडून येणार, एवढं पोषक वातावरण ह्या मतदारसंघात दीपक भाईंसाठी आहे। फक्त आपल्याला 20 तारखेपर्यंत वाट अशासाठी बघायची आहे की आपल्याला मताधिक्य मिळवायचं आहे।
मी निलेशजींच्या मतदारसंघात फिरत होतो. निलेशजींसाठी आम्ही अनेक सभा घेतल्या. राणे साहेबांबरोबर परवाच्या दिवशी दोडा मार्गात होतो. राणे साहेब गाडीत म्हणाले, माझ्या दोन्ही सीट ह्या जिल्ह्यातल्या प्रचंड मतांनी येणार आहेत. मला दीपक भाई सुद्धा त्याच ताकदीने त्याच मताधिक्याने निवडून आणायचे आहेत. त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. ते मताधिक्य दिलं पाहिजे. म्हणून आम्हाला तुमची सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. उद्या येणारा काळ आपल्यासाठी खूप सुंदर आहे. विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. विकास होतच राहणार. रस्ते, वीज, पाणी ही विकासाची एक प्रक्रिया आहे. पण राणे साहेबांनी ज्याप्रमाणे संसार उभे करण्याचे काम केलं, बेरोजगारी नष्ट करण्याचे काम केलं, आणि दीपक भाईंना सुद्धा सांगितलं, दीपक भाई आल्यानंतर पहिल्याला आपल्या दोघांना हे काम करायचं आहे की इथली बेरोजगारी नष्ट करायची आहे, इथल्या तरुणांना रोजगार द्यायचा आहे. नुसत्या नोटा वाटून मतं घ्यायची नाहीत, तर नोटा निर्माण करणारी पिढी निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. जाता जाता एवढंच सांगतो, कुणी काही म्हणून दे, सोशल मीडियावर काही येऊन दे, एक क्षण आपण असं म्हणूया की दीपक केसरकरांनी काय काम केलं नाही, असं एक क्षण समजूया. तसं जरी समजलं तरी मी ठाम सांगू शकतो, दीपक केसरकरांनी काम केलं नसलं तरी कोणाचं वाईट केलं नाही, हे मी ठाम या पाटेकराला स्मरून सांगू शकतो. आणि अशा ह्या आपल्या लाडक्या आमदाराला उद्याच्या होणारा मंत्री म्हणून तुम्हाला पाठवायचं आहे. आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी सुजलाम सुफलाम असेल. उद्या 20 तारीखला 5 वाजल्यानंतर हे समोर उभे असलेले कुणीही भेटणार नाहीत, पण दीपक केसरकरांचं घर सताड उघडं असणार. कधी या स्टँडच्या समोर दीपक भाई तुम्हाला 24 तास उपलब्ध असणार, एवढी हमी देतो. धनुष्यबाण लक्षात ठेवा. आणि 20 तारीखला तुम्ही प्रत्येकाने एकच खूणगाठ बांधा. मी माझ्या घरातली, माझ्या मित्राची, माझ्या नातेवाईकांची 10 तरी मतं मी दीपक भाईंना देणार. ते पवित्र काम तुम्ही करा. 23 तारीख आपली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते नारायणराव राणे साहेब यांचं आगमन होतोय. सर्वांना विनंती आहे की आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. येणाऱ्या 23 तारखेला याच गांधी चौकात आपण गुलाल उधळायचा आहे. आणि नियतीच्या मनात हे आहे की दादा आणि भाई एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे गुलाल आपला, स्थळ आपलं आणि विजय आपला. एवढी विनंती करतो, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी RPIचे रमाकांत जाधव यांना विनंती करतो की 1-2 मिनिटांमध्येच आपलं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. इकडे या. आज या जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्याने भारताचं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलेले मंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके नेते दादा, जे महाराष्ट्र सध्या विद्यमान खासदार राणेसाहेब, तसेच ज्यांच्यासाठी ही प्रचार सभा आयोजित केली ते या सावंतवाडी मतदारसंघाचे एक सुज्ञ, अनुभवी, सुसंस्कृत आणि सृजनशील अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं मंत्रिपदामध्ये काम केलेलं आणि सावंतवाडीचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं, ते आदरणीय दीपकभाई केसरकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या प्रचार सभेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ज्या आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी, या सर्व घटक पक्ष समाविष्ट असलेल्या या महायुतीच्या माध्यमातून ही जी प्रचार सभा आणि या प्रचार सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो की खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही प्रगल्भ अशा पद्धतीने ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेबांनी
जो रिपब्लिकन पक्षाची एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक भूमिका घेतली की महायुतीसोबत आपण लोकसभेमध्ये आणि विद्यमान विधानसभेच्या मध्ये भूमिका घेतली आणि संपूर्ण रिपब्लिकन जनता या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बदल घडवून आणायचे असेल तर ही महायुतीच्या पाठीमागे आपण सर्व सुज्ञ जनतेने उभं राहून आदरणीय आपले दीपकभाई केसरकर यांना भरघोस मताने निवडून देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महायुतीच्या माध्यमातून दीपकभाई केसरकर हे निवडून येतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यांचं जे मताधिक्य वाढवण्यामध्ये आपण सर्वजण करणार आहात आणि मी रिपब्लिकन जनतेला आणि सर्वच जनतेला एक रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की जे आपल्या महायुतीचे उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो आणि सर्व जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि दीपकभाई हे या मतदारसंघातून चौथ्यांदा विधानसभेमध्ये जातील आणि खऱ्या अर्थाने आपलं प्रतिनिधित्व करतील. जी काय विकासाची कामं आहेत ती गतिमान करण्याचं काम ते करतील अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी मी माझे मनोगत समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर मी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुरेशजी गवस साहेब यांना विनंती करतो की आपल्याला सर्वांना संबोधित करावं. पुढे घे. अजून जरा पुढे घे. या सभेत उपस्थित असलेले सिंधुदुर्गचे महायुतीचे खासदार माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब, या मतदारसंघाचे उमेदवार नामदार दीपकभाई केसरकर, सगळ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष, महिलाध्यक्ष, महायुतीमध्ये सामील असलेल्या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि जे स्वतः खुद्द उमेदवार दीपकभाई केसरकर आणि सौभाग्यवती केसरकर, आजच्या या निवडणुकीमध्ये दीपकभाईंनी जे ब्रोशर प्रसिद्ध केलेले आहे, म्हणजे पत्रक तुमच्या हातात आहे, हे पत्रक सांगण्यासाठी मी उभा नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. पण या पत्रकामध्ये 8 मंत्र्यांच्या कमिटीचं अध्यक्षपद दीपकभाई केसरकर यांच्याकडे आहे आणि ते पत्रक वाचल्यानंतर कोणीही विचारी माणूस सिंधुदुर्गचा कायापालट करण्याची क्षमता ह्या पत्रकामध्ये आहे. कोणाचं वाईट न करणारा माणूस. ह्या सावंतवाडीला सुसंस्कृतपणाचा इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये कुठलंही विकृत रूप धारण न करता अनेक काही उमेदवार या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रचार करून लोकांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. तर खरं काय आणि खोटं काय समजून घेऊन आमच्या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रवादी शिंदे शिवसेना आणि भाजप यांचा तिन्ही पक्षांचा आणि RPI यांचे प्रमुख उमेदवार आमचे हे जे दीपकभाई केसरकर आहेत, हे कोणाचं वाईट करणाऱ्या प्रवृत्तीतील नाही. त्यांच्या ब्रोशरमध्ये ठळक गोष्टी सांगतो. सिंधुदुर्गचे अनेक प्रकल्प, बंद पडलेल्या प्रकल्पामध्ये निधी, आमच्या तिलारीच्या प्रकल्पासून जर 650 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. 200 कोटी तिलारी प्रकल्पासाठी आणि 650 कोटी शिरशिंगे प्रकल्पासाठी मंजूर केला. आम्ही त्यांच्या भेटीच्या वेळी त्यांना आठवण केली की दीपकभाई हे 2 मोठे प्रकल्प तुम्ही लोकांसाठी मंजूर करा. त्यांनी मनावर घेऊन ह्या निधी मंजूर केलेला आहेत आणि अनेक योजना, सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्टायपेंड देणं, महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करणे, तसंच अनेक योजनांची लोकाभियोग योजना, लोकांच्या प्रतिक्रिया ज्या त्यांना ऐकायला आल्या त्याप्रमाणे लोकांना काय पाहिजे याचा अभ्यास करून त्यांनी योजनेमध्ये समावेश करून सिंधुदुर्गसाठी जास्तीत जास्त माप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामुळे अशा तऱ्हेच्या सुसंस्कृत माणसाला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द मागे घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद गौसाहेब. यानंतर या सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत साहेब यांना संबोधित करण्याची विनंती करतो. नमस्कार. सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्या प्रचारानिमित्त आज या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब थोड्याच वेळात उपस्थित होतील. व्यासपीठावर आता उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय राणेसाहेब, या विभागाचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता 4थ्या वेळेच्या विजयासाठी सिद्ध झालेले महाराष्ट्रातलं एक लाघवी असं व्यक्तिमत्व असलेले आपल्या सगळ्यांचे नेते माजी शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकभाई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारी सगळीच आमची सहकारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारी महायुतीचे सगळे पदाधिकारी मंडळी, सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सगळ्यांना माहीत आहे की एप्रिलमध्ये या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये आपण एक मोठा दणदणीत असा विजय मिळवला आणि तुम्ही समोर बसलेल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मला अभिनंदन करावंसं वाटतं की आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला मतदारसंघ असेल, लगतचा कुडाळ मालवण असेल, त्याच्यानंतर कणकवली असेल, या तिन्ही मतदारसंघाने मिळून आपण 1 लाखाचं मताधिक्य या लोकसभेसाठी सन्माननीय राणेसाहेबांना दिलं आणि पहिल्यांदा कमळ या निशाणीवर राणेसाहेब या मतदारसंघाचे खासदार झाले. या सगळ्यांसाठी आपलं सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. या मतदारसंघामध्ये 31,762 इतकं मताधिक्य आपल्याला मिळालं आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. त्यानंतरच्या 6 महिन्याच्या काळामध्ये शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आपल्या सगळ्यांपर्यंत पोचल्या. संपूर्ण मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आता एक घर असं राहिलं नसेल, एक कुटुंब असं राहिलं नसेल की ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये किमान 2 तरी लाभार्थी नाहीत, असं घर कुठे राहिलेलं नाही. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं केंद्र सरकारने 10 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आपले देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या 3 विभूतींच्या मार्गदर्शनाखाली जे सरकार चाललं त्यांनीसुद्धा अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या, त्याचा अंमलबजावणी केली आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच घटकांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. हे सगळे वैयक्तिक लाभ देतानाच रस्ते असतील, वीज असेल आणि जी काही पायाभूत सुविधांची कामं असतील त्याकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं लक्ष युती सरकारने दिलं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरताना वारंवार येतो. या सगळ्यांच्या जोडीला दीपकभाई ज्या योजनेचं नेतृत्व करतात किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जी सिंधुरत्न योजना सुरू आहे त्याचेसुद्धा या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने लाभार्थी आहेत आणि या सगळ्या आपल्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे मला वाटतं जे 31,700चं मताधिक्य आपण या मतदारसंघातून सन्माननीय राणेसाहेबांना दिलं होतं ते 50,000पर्यंत जाण्यासाठी कोणतंही कारण आता आपल्याला देऊन चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याची, प्रत्येक बूथ प्रमुखाची आपली जी काही संघटनात्मक रचना आहे तिथल्या प्रत्येकाची ही जबाबदारी राहील की आपल्या बूथवर मागच्या वेळेला जितकं मतदान झालेलं त्या सगळ्या मतदानाच्या, एकूण मतदानाच्या 10% तरी मतदान वाढलं पाहिजे. मग ते बाहेरगावचे मतदार असतील, काही निरुत्साहाने मतदान न करणारी मंडळी असतील, तर या सगळ्यांना एकत्र करून 10%चं मतदान आपल्याला वाढलं 1.5 पटीमध्ये वाढू शकतं. ज्या काही निवडक बूथवर आपण मला वाटतं 5-25 बूथवर आपण इथे या मतदारसंघामध्ये थोडंसं मताधिक्य आपल्याला कमी आहे किंवा मताधिक्य नाही आहे, त्या सगळ्या बूथवर भारतीय जनता पार्टीचं, शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं असं मिळून महायुतीचं जे मतदान आहे ते 20%पर्यंत आपण वाढवलं पाहिजे आणि या सगळ्याची गोळाबेरीज केली. प्रत्येक बूथचा जर आपण हिशोब केला तर आपण नक्कीच 50,000च्या पुढे मताधिक्य या मतदारसंघामध्ये आपण मिळू, यात मला कोणताही संदेह वाटत नाही आणि माझ्या सगळ्या युतीच्या कार्यकर्त्यांवर या बाबतीत माझा पूर्ण विश्वास आहे. या एका मोठ्या विजयासाठी आपणा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. त्याबरोबरच आपले नेते मुख्यमंत्री साहेब असतील, शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, राणेसाहेब असतील, पालकमंत्री चव्हाणसाहेब असतील,
या सगळ्यांनाच एक कळकळीची विनंती राहील की या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीमध्ये जी लोकं मोठी झाली, ज्या लोकांनी महायुतीमध्ये राहून आपले सगळे वैयक्तिक स्वार्थ साधले आणि आज महायुतीला गरज असताना ती महायुतीबरोबर नाही आहे, त्यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, अशा मंडळींवर चांगलंच तुमचं लक्ष असलं पाहिजे. अशा मंडळींना तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या युतीसाठी किंवा या जिल्ह्यातल्या तिन्ही जागांच्या विजयासाठी जे कार्यकर्ते खरोखर मेहनत घेत आहेत, निष्ठेने काम करत आहेत, त्यांना आपण विसरता नाही. दुसरी एक महत्त्वाची विषय असा आहे की दीपकभाईंना माझी विनंती राहील की या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते अगदी आपल्या पक्षाची निवडणूक असल्यासारख्या एकरूपतेने काम करत आहेत. त्यामुळे भाई, पुढच्या कालावधीमध्ये आपण जरी आमदार असला किंवा एका पक्षाचे आमदार जरी असला तरी युतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की हा आमदार आपला आहे. इतक्या प्रकारचं सगळ्यांना आपण समानतेने वागवाल अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सन्माननीय निलेशजी राणेसाहेब असतील, नितेशजी राणेसाहेब असतील, या तिघांनाही चांगल्या विजयासाठी शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना एका मोठ्या विजयाचा जल्लोष 23 तारीखला आपण करणार आहोत, त्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. पत्रकार मित्रसुद्धा आमच्या या सगळ्या मोहिमेमध्ये, आमच्या सगळ्या कामामध्ये चांगलं सहकार्य करत आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवादजी प्रभाकर सावंतसाहेब. यानंतर महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते दीपकभाई केसरकर यांना या जाहीर सभेला संबोधित करण्याची विनंती करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानाचा मंत्र दिला ते हिंदुहृदय सम्राट सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आणि माझे 2 शब्द मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय लखमराजे भोसले युवराज साहेब, त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख आदरणीय अशोक दळवी, भाजपचे जिल्हाप्रमुख आदरणीय प्रभाकर सावंत, आदरणीय काकासाहेब कुडाळकर, आदरणीय सच्चिदानंद परब, आदरणीय महेशजी सारंग, आदरणीय नीताताई सावंत, श्वेताताई कोरगावकर, सुरेश गवस, मनीष रमाकांत जाधव, सौभाग्यवती पल्लवी, हर्षद धेरे, प्रेमानंद देसाई, बबन राणे, नितीनजी मांद्रेकर, अजय गोंदावळे, रवी मडगावकर, विद्याधर परब, खेमराज कुडतरकर, भारती मोरे, त्याचप्रमाणे त्रिवेंद्र मरून मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे केरळ राज्याचे प्रमुख ॲडव्होकेट हरिकुमार आणि
या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं आता घेत नाही, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, भाजपचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, तालुका प्रमुख, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक ही एक वेगळ्या तऱ्हेची निवडणूक आहे. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की भारतामध्ये एक चुकीची परंपरा प्रस्थापित झाली. ती चुकीची परंपरा काय होती? खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि एक नॅरेटिव्ह सेट करायचा. मगाशी नाव घेताना नगरसेवकांची नावं घ्यायची राहिली. नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेविका, एक अशी प्रथा सुरू झाली की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. असे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की घटना या ठिकाणी त्या ठिकाणी भारतीय घटना ही दुरुस्त केली जाणार आहेत किंवा घटनांमध्ये बदल केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात. लोकांना ते खरं वाटलं. अनेक वेगवेगळ्या अफवा उठवल्या आणि मोदी साहेबांसारख्या, ज्याला आज डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात की जगामध्ये सर्वात प्रसिद्ध जर कोण असेल तर ते आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत. हे जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात तर त्याच मोदी साहेबांना कुठेतरी कमीपणा दाखवण्यासाठी खोट्या अफवा संपूर्ण भारतामध्ये उठवण्यात आल्या आणि घटना कुठेतरी या ठिकाणी नष्ट केली जाईल असं जी एक अफवा उठली, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसगत झाली. इतर अनेक अफवा उठल्या, वेगवेगळ्या समाजाबद्दल उठल्या, आदिवासी समाजाबद्दल उठल्या आणि म्हणून या खेपेला आपण अधिक सावध आहोत. महाराष्ट्रामध्ये खोटं बोललं जातं आणि खोटं बोललं जातं आहे, आजही बोललं जातं आहे. परंतु इथं असलेले उमेदवार हे एवढं खोटं बोलतात की लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि म्हणून मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे. मी 15 वर्षात काय काम केलं याच्याबद्दल सवाल उठवले जात होते. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, 15 वर्ष बाजूला ठेवा, गेल्या 5 वर्षामध्ये 2500 कोटी रुपयापेक्षाचा जास्त निधी हा मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. प्रत्येक गावामध्ये रस्ते केलेले आहेत. आज ज्या रस्त्यावरून हे प्रचाराला जातात त्यापैकी प्रत्येक रस्ता 80% रस्ते हे मी बनवलेले आहेत. ज्या गावामध्ये जातात संध्याकाळच्या वेळेला आणि तिथं ज्या स्ट्रीट लाईट असतात त्यासुद्धा या आमदाराने बनवलेल्या आहेत. पूर्वी कधी स्ट्रीट लाईट नसायच्या ग्रामीण भागामध्ये, मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट दिल्या, मोठ्या प्रमाणात हायमास्ट लॅम्प दिले. प्रत्येक देऊळ ज्याचं आपण पूजन करतो त्या ठिकाणी हायमास्ट लॅम्प लावले गेले. अनेक सुधारणा झाल्या. आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे जी आज केंद्र दुरुस्त झालेली दिसतात, आरोग्यविषयी ह्यांना बोलायचा अधिकार काय, हा सुद्धा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. इथं उद्धवसाहेब आले आणि काय भाषण केलं? ते साईबाबांच्याबद्दल बोलले. मी तुम्हाला सांगतो की हे उद्धवसाहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते त्यावेळेला त्यांच्यावर रश्मी वहिनी होत्या आणि त्या मला काय सांगत होत्या की तुम्ही साईबाबांची शाल आणून आमच्या साहेबांना घातली आणि आमचे साहेब मुख्यमंत्री झाले. म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री बनण्यामध्ये सुद्धा साईबाबांनी त्या दिवशी त्या आशीर्वाद दिले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला, नाहीतर तुम्ही कधी मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकत नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोकांचं प्रेम तुम्ही लाथाडलं. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, मी पक्षाचा प्रवक्ता आहे, संपूर्ण पक्षाच्या वतीने मी बोलतो, परंतु कधीही यांच्याबद्दल मी वाईट बोललेलो नाही. नेहमी त्यांचा आदर ठेवून बोललेलो आहे. आणि ते इथं येऊन माझ्या जर देवतेचा अपमान करत असतील तर तुम्हाला सत्ता उतार का झाला हा सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आपल्या आमदारांना 8-8 दिवस, 15-15 दिवस, 1-1 महिना आपल्या बंगल्याच्या बाहेर उभं ठेवायचं. मग आमच्यावर तुमच्यावर राहणार आहेत का? आमदारांच्या मतदारसंघामधली कामं करायची नाहीत, मग आमदार तुमच्यावर राहणार आहेत का? तुम्ही विचार करा की कबुलातदार गावकर प्रश्न मी 7 वर्षापूर्वी सोडवलेला होता आणि तो 7-8 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला सोडवला, ज्यावेळेला आमच्या सरकारचं शेवटचं वर्ष होतं त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी शेवटची सही केली, ही आंबोलीतल्या कबुलातदार गावकर प्रश्नावर केली. त्यावेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव साहेबांनी काय केलं? मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कबुलातदार गावकरच्या ऑर्डरला स्टे दिला आणि हा स्टे 2.5 वर्ष उठला नव्हता. मी प्रत्येक वेळेला त्यांना जाऊन सांगितलं
की तुम्ही हा स्टे उठवा, त्यांनी स्टे उठवला नाही. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की इथं येऊन ते शिवसेनेबद्दल बोलतात. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की राणेसाहेब ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेची शिवसेनेची स्थिती आठवा. सगळ्या इलेक्शन म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या मिळून शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये फक्त 45,000 मतं मिळत होती. राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला मी राष्ट्रवादीचा आमदार होतो. मला काय उद्धवसाहेबांनी पहिल्या वेळेला आमदार बनवलं नाही. मला आमदार बनवण्यामध्ये त्यावेळेलासुद्धा राणेसाहेबांचा फार मोठा वाटा होता. त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते, मी राष्ट्रवादीमध्ये होतो. काँग्रेसला 1,95,000 मतं मिळायची आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीलासुद्धा 1,50,000च्या आसपास मतं मिळत होती. मी ज्या वेळेला राष्ट्रवादी सोडली, शिवसेना 40,000हून 1,50,000वर गेली. फायदा कोणाचा झाला? उद्धवसाहेबांचा झाला ना. त्या ताकदीचा वापर कोणी केला? उद्धवसाहेबांनी केला, मी नाही केला. मला जे मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे. गृहराज्यमंत्री म्हणून सर्व मंत्र्यांमध्ये जे राज्यमंत्री होते त्याच्यामध्ये मी पहिल्या क्रमांकावर होतो. उत्कृष्ट सेवा महाराष्ट्राला दिली. अर्थमंत्री म्हणून दिली. आजसुद्धा ज्यावेळेला राज्यमंत्री नाही आहेत त्यावेळेलासुद्धा 3 वेळा महाराष्ट्राचं बजेट मी मांडलेलं आहे. एकूण 8 वेळा महाराष्ट्राचं बजेट हे मी विधान परिषदेमध्ये मांडलेलं आहे. का मांडलं? कारण तेवढं अभ्यासवृत्ती मी दाखवली. आणि म्हणून मला सांगायचं आहे की मला मंत्रिपद दुसऱ्या वेळेला दिलं नाही, मला अजिबात वाईट वाटलं नाही. मी तरी पण त्यांच्याबरोबर राहिलो. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेलासुद्धा आमची युती होती, महाराष्ट्रामध्ये युती होती. पण युती मोडायचं काम कोणी केलं ह्या जिल्ह्यामध्ये? उद्धवसाहेबांनी केलं. कणकवलीचा AB फॉर्म हा नितेश राणेंच्या विरुद्ध त्यांनी दिला, म्हणून आमच्या विरुद्ध BJPने 2 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आपण युती मोडायची, जी युती बाळासाहेबांनी निर्माण केलेली होती, आणि इथे येऊन लोकांना खोटं काहीतरी सांगायचं, याच्यासारखं दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला निश्चितपणे सांगायचं आहे की ही लोकं कशी वागतात. मला म्हणतात की या मल्टीस्पेशालिटीसाठी आपण निधी दिला. तुम्ही कसा निधी दिला? बजेट बनवत होतो मी अर्थराज्यमंत्री म्हणून. त्यावेळेला फडणवीस साहेब असतील तर त्यांनी त्याला मान्यता दिली, म्हणून मी वेगवेगळे निधी देऊ शकलो. पाणबुडीसाठी सुद्धा निधी दिला होता 50 कोटी रुपये. खर्च नाही करू शकले आदित्य ठाकरे. ही वस्तुस्थिती आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणारा मनुष्य नाही, पण इथं याल आणि आमच्या विरुद्ध काहीतरी बोलाल. तुम्हाला गोल्फ कोर्स म्हणजे काय ते माहिती नाही. गोल्फ कोर्स म्हणजे काय? विनाशकाली हे आहे. एका गोल्फ कोर्समध्ये 600 युवक काम करतात. पर्यटनामध्ये जिथं गोल्फ कोर्स असतो त्या ठिकाणी उत्कृष्ट पर्यटन असतं. त्या ठिकाणच्या हॉटेलचे रेट सगळ्यात जास्त असतात. आणि मग त्या हॉटेलमध्ये काम करणारी मुलं कोण असणार? तुमची आमची मुलं असणार. आणि मग त्याच्यावर टीका करायची. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जणू काय आपणच केलं असं भासवायचं. स्पेशालिटी हॉस्पिटल हे मंजूर आहे. त्या ठिकाणी त्याची टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला युवराज सांगू शकतील की राजघराण्याचं म्हणणं होतं की आम्हाला 50% त्यातली जमीन द्या. मी कॅबिनेटचा ठराव करून घेतला. जमीन त्यांना दिली. जमिनीचा फक्त करारावर एक सही झालेली आहे, एक सही व्हायची आहे. ती सही झाली की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं कामसुद्धा सुरू होणार. आणि म्हणून इथं येऊन जे कोण म्हणतात त्यांनी बघा, ते ज्या ठिकाणी जातात फिरायला ते जगन्नाथराव भोसले उद्यान कोणी बांधलं हे सावंतवाडीच्या जनतेला माहिती आहे. या ठिकाणी असलेला शिवाजीराजेंचा पुतळा कोणी बांधला सर्व जनतेला माहिती आहे. या ठिकाणी तलावाची सुशोभीकरण कोणी केलं सर्व जनतेला माहिती आहे. या ठिकाणी हा जो समोर इंदिरा गांधी व्यापारी संकुल दिसतं त्याच्यावर बॅरिस्टर नाथपाई नाट्यगृह आहे. कोणी केलं हे सगळं? आणि हे सगळं करत असताना सर्वसामान्य माणसाची जाणीव ठेवली. जेवढे स्टॉल झालेले होते सावंतवाडी शहरामध्ये सगळ्या स्टॉलधारकांना त्यांच्या मालकीची दुकानं दिली. आजसुद्धा या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्च करून गाडगे महाराज मंडईचं काम चालू आहे. संत गाडगे महाराज या शहरामध्ये आले, त्यांच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी मंडई बांधलेली होती. आज त्या ठिकाणी सुसज्ज अशी मंडई, त्या ठिकाणी सुसज्ज अशी दुकानं ही उभी राहत आहेत. आणि या ठिकाणी 20-25 वर्षापूर्वीसुद्धा आपण चांगलं स्विमिंग पूल बांधलं, एअर कंडिशन जिम्नॅशियम बांधलं. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी टर्फची विकेट आहे.
आणि आज त्या ठिकाणी रमाकांत आचरेकर जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी ड्रेसिंग रूम बांधला जातो आहे. या ठिकाणी 5 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे. या ठिकाणी नवीन मटन मार्केटचं काम सुरू आहे. मी तुम्हाला का सांगतो, जे सावंतवाडी शहरामध्ये आपण बसलो आहे. आत्ता तुम्ही ज्यावेळेला आला त्यावेळेला तुम्हाला ओपन गाड्या दिसलेल्या असणार, जीप, ज्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना घेऊन जातात. त्या ठिकाणी टेंट हाऊसेस बांधलेली आहेत. हे केवळ मी तुम्हाला सावंतवाडीमधलं सांगतो आहे. सावंतवाडीला 50 कोटी रुपयाची आपल्या पाण्याची स्कीम मंजूर केलेली आहे. 1 आणि 2 100 गोष्टी मला सांगता येतील, परंतु ही सगळी कामं चालू आहेत. एक उमेदवार आले, ते म्हणतात की ह्या ठिकाणी आपण फ्लोटिंग फाउंटन बसणार, म्युझिकल फाउंटन. म्युझिकल फाउंटन आपण मंजूर केला आणि किती रुपयाचा मंजूर केला? 4 कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन मंजूर केलेला आहे. त्याची वर्क ऑर्डर दिली. आज परदेशामध्ये हा फाउंटन बनवण्याचं काम सुरू आहे. येत्या 8-15 दिवसामध्ये सावंतवाडीच्या जनतेला तलावामध्ये जसा दुबईमध्ये म्युझिकल फाउंटन आहे तसा सावंतवाडीच्या तलावामध्ये बघायला मिळेल. त्याच्याखाली आपण घरोघर नळ देण्याचं काम आज चालू आहे. गावातला प्रत्येक रस्ता डांबरी बनतोय. कोट्यावधी रुपयाचे रस्ते बनवले. एवढंच नाही तर सगळे घाट फोडले. आज दोडामार्गसारखा डोंगराळ भागामध्ये तुम्ही जाऊन बघा. मांगेलीमधून सड्यावर जाऊन तिथून तुम्ही बेळगावला जाऊ शकता. त्या ठिकाणी तेरवण मेढे नावाचं गाव आहे. तेरवणला जायला मेढेतल्या लोकांना 70 किलोमीटर जायला लागत होते. तो घाट फोडला. त्या ठिकाणी रस्ता केला. मोर्ले पारगडचा घाट फोडला. त्याचं काम चालू आहे. तिथं तळकट नावाचं गाव आहे. तळकटवरून कुंभवड्याला जाणारा रस्ता केला. आता तर फुकेरीवरून थेट चौकूला जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे. ही सगळी लोकं आपली आहेत. आम्हाला वाटतं की त्यांना लांबचा फेरा पडता कामा नये. सहजपणे आपल्या गावामधून जाता आलं पाहिजे. तुम्ही जर त्या ठिकाणी उसपसारख्या गावामध्ये गेलात तर उसपला 3 रस्ते बांधले. त्यांना थेट गोव्याला जाता येतं. ह्या लोकांना हे प्रेम करणार नाही. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटन होणार आहे. पर्यटन हा सिंधुदुर्गाचा आत्मा आहे. आणि पर्यटनाला लागतं काय? पर्यटनाला जमीन लागते, वीज लागते आणि पाणी लागतं. चिपी विमानतळापासून रेडीपर्यंत अंडरग्राऊंड केबल घालण्याची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 600 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. आमच्या सासोलीपासून ते थेट वेंगुर्ल्यापर्यंत पाण्याची लाईन टाकली. 200 कोटी रुपये त्याला खर्च आला. आज जी हॉटेलं सुरू होऊ शकतात याचं एकमेव कारण हे त्या ठिकाणी असलेली पाण्याची लाईन आहे. आणि म्हणून आज पहिल्या 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन हे सिंधुदुर्गमध्ये झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 25 वर्षापूर्वी पर्यटन जिल्हा झाला, परंतु त्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल नव्हतं. मी प्रयत्न करून पहिलं 5 स्टार हॉटेल तर बनवलंच, परंतु आदरणीय फडणवीस साहेबांनी एक दिवशी मला सांगितलं की ताजचा प्रोजेक्ट होऊ शकलेला नाही 25 वर्षामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला. 3 महिन्याच्या आत मी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. 3 महिन्याच्या आत जे भूमिपूजन केलं ते 180 रूमचं हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी 600 मुलं ही कामाला लागणार आहेत. अशा तऱ्हेने काम करायला लागतं. आणि म्हणून फक्त 5 स्टार हॉटेल उघडली का, तर 150 कुटुंबांना त्यांच्या मालकीची हॉटेल तयार करून दिलेली आहेत. आज प्रत्येक क्षेत्राला आपण मदत करतो. भाताचे शेतकरी असतील त्यांना आपण मदत करतो श्री पद्धतीने भात शेती करण्यासाठी. जे आपल्याकडे दुसरं पीक घेत नाही त्यांना दुबार पीक घेण्यासाठी मदत करतो. ज्या ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत, ज्या ठिकाणी आपल्या काजूच्या बागा आहेत, नारळाच्या बागा आहेत, त्या ठिकाणी इंटरक्रॉपिंग करण्यासाठी आपण मदत करतो. प्रत्येक गोष्टीसाठी मदत होतं. आमचा जर मच्छीमार बांधव असेल तर त्याला आउटबोर्ड इंजिन दिलं जातं, त्याला इन्सुलेटेड व्हॅन दिल्या जातात. एक काळ असा होता की आपले मासे घेत नव्हते गोव्यामध्ये, कारण काय तर आपल्याकडे इन्सुलेटेड व्हॅन नव्हत्या. आज जवळजवळ 100च्या आसपास इन्सुलेटेड व्हॅन
या मच्छीमारांकडे आहेत. आमच्या ज्या मच्छीमार भगिनी आपले मासे विकायला मासे बाजारामध्ये जातात, त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या ई स्कूटर्स आहेत. आज आपल्या जवळजवळ 4,500 भगिनी या बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये काम करतात. त्यांनी जे ऑर्गॅनिक एग तयार करतात त्याची किंमत ही 10 रुपये एका अंड्याला त्यांना मिळते. हा चमत्कार आपल्याला सगळीकडे करून दाखवायचा आहे. इथे येऊन सांगायचं आणि आडाळी MIDCबद्दल बोलायचं. आडाळी MIDC कोणीच स्थापन केली? आदरणीय राणेसाहेबांनी स्थापन केली. राणेसाहेब आपल्याला सांगू शकतील की पूर्ण डोंगराळ भागामध्ये हे आडाळी MIDC आहे. तिथं रस्ते नव्हते, तिथं पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. राणेसाहेब पुढच्या काळामध्ये सातत्याने पाठपुरावा करत त्या ठिकाणी रस्ते आणले, स्ट्रीट लाईट आणल्या. परंतु आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः उद्योगमंत्री राहिलेले आहे की जोपर्यंत वीज येत नाही तोपर्यंत इंडस्ट्री तिथं येत नाही. आणि म्हणून तिथं 3 महिन्यानंतर इंडस्ट्री म्हणजे आणि सबस्टेशन बांधल्या 49 कारखान्यांनी त्या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे. ते कारखाने सुरू होणार आणि वर्षभरामध्ये शेकडो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की इथं माझे एक मित्र आहेत पैकाणे नावाचे. या पैकाणेंना मी उद्योग करण्यासाठी इथं आणला. पहिल्यांदा त्यांनी ज्याला फॅक्टरी सुरू केली 100 होते. आता एका फॅक्टरीच्या वेगवेगळ्या 3 फॅक्टऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 600 युवक काम करतात आणि नवीन जी फॅक्टरी येणार आहे त्याच्यामध्ये 240 युवक काम करतात. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने माझा प्रयत्न असतो की इंडस्ट्रीज या ठिकाणी याव्या. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये किती इंडस्ट्रीज येतील हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता. या ठिकाणी काही मुलं इथल्या कॉल सेंटरला काम करत होती. त्यांचे पगार मिळाले नव्हते, ती कंपनी बंद पडली. मी त्यांचे जवळजवळ 30 लाख रुपये पगार मिळवून दिला. छोटी छोटी कामं जी सर्वसामान्य माणसाची आहे ती केली जातात, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सर्वसामान्याचं दुःख हे यांना कळू शकत नाही जे टेंडरच्या वेळेला बाउन्सर पाठवतात. बाउन्सर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हातामध्ये गन घेतलेले, काळ्या रंगाचे कपडे घातलेले हे जे बाउन्सर असतात. काही उमेदवारांच्या आजूबाजूला बाउन्सर फिरत असतात. का फिरत असतात याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. लोकांच्या जमिनी बळकावल्यानंतर त्यांच्यासाठी आणलेला ॲडव्हान्स न देऊ शकल्यामुळे ज्यांनी लोकांचा मार खाल्लेला आहे असे लोक सफेद कपडे घालून आता हिंडायला लागलेले आहेत. लोकांना वाटेल तशी पैशाची आमिषं द्यायला लागलेले आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन म्हणजे त्याचं सर्वस्व असतं. एखाद्याला आपली जमीन विकायची असेल तर कंपनी जो भाव देते तो भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही कमिशन घ्या, माझी काय हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते ह्याच्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. दुसरे उमेदवार हे म्हणतात की मी त्यांच्यासाठी फोन केला, त्यांना अटक करा म्हणून. मी कोणाला अटक करा वगैरे म्हणून फोन करत नाही. आणि दुसरे जे गृहस्थ बसलेले होते जे सांगत होते की त्यांच्यासमोर फोन केला, त्यांना मी 2 वेळा नगराध्यक्ष केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला पदं देणं हे माझ्या स्वभावामध्ये आहे. मी कधी स्वतःसाठी पदं आजपर्यंत मागितली नाही. ज्यांना ज्यांना मी मोठं केलं ते स्टेजवर बसतात आणि माझ्याविरुद्धच भाषणं करतात, त्याला वाईट वाटतं. ही कधी आमची परंपरा राहिलेली नाही आहे. आमची परंपरा ही सेवेची राहिलेली आहे. मग ह्या भागामध्ये कुठेही एखादं जर नवीन देऊळ तयार असेल आमच्या परीने त्याला मदत केली जाते. या ठिकाणी ज्यावेळेला राजेसाहेबांनी ठरवलं की कॉलेज स्थापन करायचा आणि त्याचं डिपॉझिट भरायचं होतं, आमच्या कुटुंबाने ते डिपॉझिट भरलेलं आहे. आणि म्हणून या भूमीशी माझं नातं आहे. इथं माझा जन्म झालेला आहे. इथला प्रत्येक मनुष्य हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की जेवढे पैसे मी तुम्हाला रोजगार निर्माण करण्यासाठी आणले, आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरा आणि दाखवून द्या की कुठे असे पैसे आलेले आहेत. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जर्मन देशाबरोबर करार केला. काय करार केला? तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून करार केला. आणि त्याचं मुलं कसली जातात? त्याच्यामध्ये वायरमन जाऊ शकतो, त्याच्यामध्ये मोटर मेकॅनिक जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ड्रायव्हर जाऊ शकतो, त्याच्यामध्ये एखादा गवंडी जाऊ शकतो, एखादा सुतारकाम करणारा मुलगा जाऊ शकतो, एखादी नर्स जाऊ शकते, एखादा नर्सिंग असिस्टंट जाऊ शकतो, एखादा ज्या ठिकाणी रक्ताची तपासणी करणारा आपला युवक जाऊ शकतो. आणि यांना पगार किती असतो? इथं 20,000 रुपये पगार असतो वायरमनला. आणि आम्ही ज्या नोकऱ्या त्यांना परदेशामध्ये दिलेल्या आहेत, ज्याच्या संदर्भात
महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मनमधल्या बेडन व्युटनबर्गचा करार आहे. प्रत्येक मुलाला महिन्याला 3 लाख रुपये पगार मिळतो, म्हणजे वर्षाला 36 लाख रुपये पगार मिळतो. तुमच्यापैकी किती युवकांना ही माहिती आहे की हे शिक्षण तुम्हाला इथं दिलं जातं. सावंतवाडीमध्ये जे भोसले नॉलेज सिटी आहे तिथं मुलांना जर्मन शिकवलं जातं. असं संपूर्ण महाराष्ट्रभर मी शिकवतो आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की पहिली 150 मुलं जी जर्मनीला जात आहेत आणि ज्यांना 36 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार, ज्या मुली जर्मनीला जात आहेत ज्यांना 36 लाख रुपये पगार आहे, त्या 150 पैकी 125 मुलं ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे, तुमच्या सावंतवाडी शहरातली आहेत, सावंतवाडी तालुक्यातली आहेत, दोडामार्ग तालुक्यातली आहेत, वेंगुर्ला तालुक्यातली आहेत. आणि म्हणून ही निवडणूक म्हणजे नुसता प्रचार नाही आहे. माझ्या भगिनींसाठी मी जे उपक्रम राबवतो प्रत्येक महिलेपर्यंत पोचले पाहिजेत. माझ्या शेतकऱ्यांसाठी मी जे उपक्रम राबवतो ते उपक्रम हे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. आपण जे उपक्रम आपल्या बागायतदारांसाठी राबवतो सर्व बागायतदारांपर्यंत पोचले पाहिजे, तर आपली लोक सुखी होणार. आपल्या बोंडूला काजूला भाव नव्हता, 10 रुपये किलोला अनुदान मिळवून दिलं, 260 कोटी रुपये अनुदान मिळवून दिलं. मी काय माझा मोठेपणा करायला तुम्हाला हे सगळं सांगत नाही, परंतु विरोधकांची उत्तरं कोणी दिली पाहिजेत? तुम्ही दिली पाहिजेत. कारण ह्याच्यातली प्रत्येक योजना ही मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. मला इथं यायला वेळ मिळत नाही कारण माझ्यावर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी असते. शिक्षणसारख्या एका खात्याची जबाबदारी आहे ज्याच्यामध्ये 2 कोटी मुलं शिकतात. पूर्वी मुलांना ड्रेस मिळत नव्हते, फक्त दारिद्र्यरेषेखालील किंवा शेड्यूल कास्टच्या मुलांना ड्रेस मिळायचे. आता सर्व मुलांना ड्रेस मिळतात. पूर्वी मुलांना वह्या मिळत नव्हत्या, पुस्तकं मोफत मिळत होती. पुस्तकांबरोबर मी वह्याची पानं त्याच्यामध्ये ॲड करून द्यायला सुरुवात केली. 60% पुस्तकाचा बोजा कमी केला. आज प्रत्येक मुलाची चाचणी होते. तो मुलगा कुठल्या विषयामध्ये कमजोर असेल त्याला स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. महाराष्ट्र बदलतो आहे. महाराष्ट्रामध्ये CBSEचा अभ्यासक्रम येतो आहे. जसं शहरामध्ये ज्युनियर सिनियर KG असते तशी तुमच्या गावामध्ये ज्युनियर सिनियर KG व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून हा सगळा बदल समजून घेतला पाहिजे. एका वेळेला 66,000 शिक्षकांना मी टप्पा अनुदानावर आणलं, 30,000 शिक्षकांची भरती केली. हे मी सगळं तुम्हाला का सांगतो? दिवस रात्र याच्यासाठी काम करायला लागतं. मराठी भाषेचा विभाग मला दिला. मराठी जनतेची मागणी होती की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. कोणाच्या काळात तो दर्जा मिळाला? आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं सहकार्य घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आणि मराठी माणसाला अभिमान वाटेल असा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. आज त्या ठिकाणी आमची वेगवेगळी 4 महामंडळं आहेत जे मराठीच्या संवर्धनाचं काम करतात. मागचे सरकार आणि जे उद्धवसाहेब इथं आले होते त्यांना विचारायला पाहिजे होतं की मराठीचा जर एवढा अभिमान असेल तर मराठी मुंबईच्या बाहेर का फेकली होती? ती मुंबई मी मराठीमध्ये परत ती सगळी महामंडळं आणली. माझ्या डिपार्टमेंटची जागा मराठी विभागाला दिली, शिक्षण विभागाची, हायर अँड टेक्निकल एज्युकेशनची दिली. आणि मुंबईतली सगळ्यात मोठी इमारत 200 कोटी रुपयाची ही मराठी भाषेची असणार. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही सर्वजण मराठी आहोत. आपल्याला मराठीचा अभिमान पाहिजे. आणि म्हणून अनेक गोष्टी केल्या. पोलिसांची घरं दुरुस्ती केली, जे हॉस्पिटलचा कायापालट केला, कोळीवाड्यांचा कायापालट केला. पण हे सगळं करत असताना मला सातत्याने मुंबईमध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांचं, देशी विदेशी पाहुण्यांचं स्वागतसुद्धा पालकमंत्री म्हणून करायला लागतं. ही फार मोठी जबाबदारी असते आणि तो प्रोटोकॉल असतो. तुमच्याकडे येऊ शकलो नाही म्हणून काही मी गुन्हा केलेला नाही. पुढच्या काळात मला स्वतःला जाणीव आहे, येऊ शकलो नाही तर माझं मन एवढं निश्चितपणे मोठं आहे की मी तुमची दिलगिरी व्यक्त करेन की मी येऊ शकलो नाही. परंतु मी काही गंमत करत कुठे फिरत नव्हतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा मी महाराष्ट्रासाठी खर्च केलेला आहे, तुमच्या मुलांसाठी खर्च केलेला आहे, मराठी भाषेसाठी खर्च केलेला आहे, मराठी माणसासाठी खर्च केलेला आहे. मुंबई जिथं तुमच्या घरातला प्रत्येक मनुष्य राहतो त्या मुंबईच्या सेवेसाठी खर्च केलेला आहे. आणि म्हणून मुंबादेवीच्या मंदिराला 200 कोटी रुपये दिले, महालक्ष्मीच्या मंदिराला 85 कोटी रुपये दिले, सिद्धिविनायकच्या मंदिराला 500 कोटी रुपये दिले आणि सर्व तऱ्हेच्या. आणि मग त्या ठिकाणी एखादं शीखांचं धर्मस्थान असेल, कुठे मुस्लिमांचं धर्मस्थान असेल, कुठे गुजराती लोकांचं धर्मस्थान असेल, प्रत्येक धर्मस्थानाला चांगल्या सुविधा दिल्या, लाईट्स दिल्या, चांगले फुटपाथ करून दिले. शेवटी तुम्ही आम्ही सगळ्यांसाठी काम करतो. मी फक्त काय सावंतवाडीचा कायापालट केला नाही. आज इथं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, असंख्य कामं सावंतवाडीमध्ये सुरू आहेत.
असंख्य कामं माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आणि तरी पण जर खोटा प्रचार करत असेल तर त्या खोट्या प्रचाराला बळी पडण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि उद्धव साहेबांनी जे सांगितलं की मी अमुक करतो, मी तमुक करतो, त्याचं उत्तर राणेसाहेब अवश्य देतील, कारण माझा तो अधिकार नाही, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु यांच्यासाठी मी सर्व ते काही केलेलं आहे. आणि मी तुम्हाला शेवटची एकच गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छिन की ज्यावेळेला मी उद्धव साहेबांचं आणि मोदी साहेबांची गाठ घालून दिली, त्यांची मीटिंग घडवून आणून दिली, कशासाठी घडवून आणली की ज्या महायुतीची स्थापना बाळासाहेबांनी केली, जो हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेबांनी ही संघटना उभी केली, ती संघटना कुठेतरी मोडू नये, ती ज्यावेळेला संपत होती त्यावेळेला मी ही गाठ घडवून आणली. आणि त्याच्यानंतर एकदा त्यांनी कबूल केलं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल. तुम्हीच सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची पुन्हा एकदा सत्ता येईल. इथं आल्यानंतर शब्द बदलला, परंतु ती वाटाघाटी महिनाभर चालू होत्या. आणि त्यावेळेला मी एकदा मातोश्रीवर बसलेलो होतो, त्यावेळेला मला म्हणाले की महायुतीचं सरकार आता येणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मंत्री असणार. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री म्हणून काम करणार नाही. मला स्वाभिमान आहे, तो कोकणी माणसाचा स्वाभिमान आहे. कोकणी मनुष्य कधीही कोणासमोर आपल्या बढाया मारत नाही, कधीही वाईट बोलत नाही, परंतु आपला स्वाभिमानसुद्धा कधीही सोडत नाही. आणि त्यांच्या तोंडावर मी सांगितलं की मी तुमच्याकडे कधीही मंत्री बनणार नाही, कारण तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढून माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा अपमान केलेला आहे. तो माझा अपमान नाही आणि तो स्वाभिमान मी कायम टिकवलेला आहे. शिंदेसाहेब ज्यावेळेला गेले त्यावेळेला मी यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की शिंदेसाहेबांना पुन्हा बोलवूया, वाटाघाटी करूया. यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः निघून चला. आपणच सांगायचं तुम्ही स्वतः निघून चला आणि आपणच पाठीमागून गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं, कुठली पद्धत आहे, कुठला न्याय आहे हा? कशा तऱ्हेने ही लोक वागतात याचा तुम्ही विचार करा. पुढचा काळ येणारा तुमचा आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत. तिथं तिलारीमध्ये, दोडामार्गमध्ये जसं हॉस्पिटल केलं आहे, जशी पंचायत समिती केली, जसं आपलं क्रीडांगण केलं आहे, तसाच एक फार मोठा प्रकल्प ज्याला अम्युजमेंट पार्क म्हणतात त्याचं टेंडर काढलेलं आहे. जवळजवळ 2000 कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होईल. 1000 मुलं त्या ठिकाणी काम करतील. हे काम आम्हाला करायचं आहे. इथं वेंगुर्ल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं कृषी सेवा केंद्र सुरू केलेलं आहे, जिथं वेगवेगळ्या तऱ्हेच्या कॉटेजेस आहेत. तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी फिशिंग व्हिलेज होतं आहे, ते जाऊन बघितलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट निश्चितपणे सांगायचं आहे, जसं वेंगुर्ल्याला केलं तसंच आंबोलीला आपण करतो आहे. आंबोलीला आपण गोल्फ कोर्स करतो आहे. तुमच्या सुंदर शहरामध्ये अनेक पर्यटक यायला लागतील, परंतु लोकांची मागणी होती की शहरामधून हायवे गेला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जो संकेश्वर निपाणीवरून रेढीला जाणारा, बांद्याला जाणारा महामार्ग आहे, हा सावंतवाडी शहरातून जाणार आहे आणि सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांची ही मागणी सुद्धा निश्चितपणे पूर्ण होणार आहे, याची मी आपल्याला ग्वाही देतो. दुसरा एक मोठा प्रश्न हा आपल्या मतदारसंघाचा आहे, तो म्हणजे आपल्याकडे 55% ग्रीन कवर आहेत, म्हणजे 55-60% जमिनीवर जंगल आहे. ह्या जंगलामधलं झाड तोडल्याशिवाय आपल्याला नवीन प्लांटेशन करता येत नाही. नवीन जो नियम झाला, जो कॅबिनेटने पास केला, त्याच्यामध्ये 50,000 रुपये दंडाचे प्रोव्हिजन आहे. त्यावेळेला सुद्धा मी सांगितलेलं होतं की हा दंड करत असताना तो सिंधुदुर्ग जिल्हा त्यातून वगळावा. त्याला मान्यता नाही मिळाली, परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे की 17 एकंदर जी झाडं आहेत त्याच्यामधली काही झाडं जी कोकणामधली आहेत ही याच्यामधून वगळण्यात येतील, जेणेकरून ज्यावेळेला तुम्हाला आंबाला एकचा कलम लावायचा आहे, ज्यावेळेला तुम्हाला काजूचा कलम लावायचा आहे, त्यावेळेला आपण ते लावू शकतो. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आमच्या कुटुंबातला कोणीही मनुष्य हा राजकारणामध्ये राहिलेला नाही. तुमच्या प्रेमापोटी मी आमदार झालो, मंत्री झालो, पण पुढेसुद्धा कोणीही राजकारणामध्ये येणार नाही. मी माझ्या मुलीला सांगितलं, जी देशामध्ये पहिली आलेली होती हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, तुला जर काय करायचं असेल तर जी गोरगरीब जनतेची आमची हॉटेल आहेत, जी सर्वसामान्य माणसाची जी हॉटेल आहेत, त्याला विनामूल्य तू सल्ला दे, त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी तू काम कर. आजसुद्धा माझी मुलगी या ठिकाणी बसलेली आहे. मला माहिती नाही, स्टेजवर तिला घेतलं नाही, परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो असं क्वचित घडतं की मी माझ्या राजकारणामध्ये माझ्या आमदार असतानाच्या प्रॉपर्टीज बघा, त्याच्यातल्या प्रॉपर्टीज दिवसेदिवस कमी होतात
तरी पण कोणीतरी टीका करतं की एवढ्या कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्या आमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या आहेत. आणि ही जी आर्थिक ताकद आहे ही सुद्धा तुमच्या मागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या ट्रस्ट स्थापन केल्या जातील, त्या त्यातून केवळ हॉटेलच्या लोकांना मार्गदर्शन केलं जाणार नाहीत, तर ज्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांचंसुद्धा सक्षमीकरणासाठी लागणारी मदत जशी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला येईल तशीच खाजगी माध्यमातून सुद्धा येईल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि आपल्याला सांगतो की हे महायुतीचं सरकार आहे, ज्यांनी माझी लाडकी बहीण योजना आपल्याला दिली, ज्यांनी आपल्याला अन्नपूर्णा योजना दिली, ज्यांनी स्त्री शिक्षण मोफत केलं. आणि स्त्री शिक्षणाची गोष्टसुद्धा तुम्हाला सांगितली पाहिजे की रात्री 12 वाजता मुख्यमंत्र्यांना फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली, तिच्या वडिलांकडे तिच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून. रात्री 12 वाजता त्यांनी आमच्या शिक्षण खात्याच्या मंत्र्यांना फोन केला आणि सकाळी 10 वाजता जाहीर केलं की यापुढे मुलींचं सगळं शिक्षण मोफत. असे मुख्यमंत्री फार क्वचित असतात. आणि तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो की ह्या स्टेजवर येऊन ज्यांनी भाषण केलं आणि त्यांनी आपल्या काळामध्ये गरीब लोकांच्या उपचारासाठी 20 कोटी रुपयेसुद्धा दिले नाहीत आणि आपण मात्र 300 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि म्हणून आपण आज सर्वांना विनंती करतो की पुढचा येणारा काळ हा आपला काळ आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे. आणि म्हणून राणेसाहेबांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. राणेसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की कामं लवकरात लवकर कशी करून घ्यायची हे त्यांना माहिती आहे. आणि सर्वात जास्त पैसा आपल्या मतदारसंघामध्ये कसा आणायचा हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे राणेसाहेब मी पैसे मतदारसंघासाठी घेऊन येईन, फक्त कामं वेळेवर कशी पुरी होतील हे जरी आपण बघितलं तरी तुम्ही आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्याचा कायापालट करू शकू याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता फक्त 4 दिवस राहिलेले आहेत. हे 4 दिवस तुम्ही मला द्या. पुढची 5 वर्ष तुमची अखंड सेवा मी करेन एवढं आपल्याला आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपकभाई केसरकर. यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब आपल्याला संबोधित करतील. कृपया सर्वांनी शांतपणे त्यांचं संबोधन ऐकावं. धन्यवाद. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुती ही निवडणूक लढवत असून आता सत्तेवरही महायुती आहे. त्यामुळे आता जे मुख्यमंत्री आहेत ते कुठल्याही क्षणी आपल्या सावंतवाडीत येत आहेत आणि म्हणून आपल्याला सर्वांना मेहरबानी करून कोण उठू नये, जाऊ नये. त्यांचंही मनोगत ऐका. लाडक्या बहिणींनी तर अजिबात उठू नये, कारण त्याच उठताना दिसत आहेत. कारण त्यांना पाहिजे आहेत माझ्या लाडक्या बहिणी कुठल्या, भाऊ येतो आहे. आणि म्हणून ही जी सभा आयोजित केली आहे ती महायुतीतर्फे आयोजित केलेली आहे. यामध्ये सन्माननीय दीपकजी केसरकर या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री, सन्माननीय प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा, सन्माननीय संजय आंग्रे, सन्माननीय दत्ता सामंत, लखमराजे भोसले साहेब, सो केसरकर वहिनी, सर्व पत्रकार मित्र, सर्व वडीलधारी मंडळी,
बांधवनो, ही निवडणूक आपल्यासाठी, सिंधुदुर्गासाठी अति महत्वाची आहे. म्हणून या निवडणुकीकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि आपली माणसं कोणती, आपला पक्ष कोणता, कोण उभे आहेत ते जरा पहा. त्यांचं कार्य काय, योगदान काय या मतदारसंघासाठी ते जरा पहा. कोण 1000, 2000 त्या पैशाकडे जाऊ नका. आपल्याला विकास हवा आहे, सर्वांगी विकास या सिंधुदुर्गाचा, महाराष्ट्राचा करायचा. एक लोक कल्याणकारी राज्य हा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी उभा राहिलो आहे. काल परवा जण काही आले, सारखे सारखे असे द्या द्या, अजून कमी पडतंय. एकाने विचारलं पत्राला, हे काय नाही, ज्याच्याकडे काय आहे नाही ते सगळं आणा, मातोश्रीत भरपूर जागा आहे खाली. काय रे बाबा, आता हे अजूनही साहेब म्हणतात. मी साहेब पण नाही, मी 39 वर्ष होतो शिवसेनेत. केसरकरजी 39 वर्ष. यांचं ऐकायचं का बांधवांनो, भगिनींनो? काय दिलं आपल्याला यांनी मग सिंधुदुर्गाला, महाराष्ट्राला सांगावं. मुख्यमंत्री 2.5 वर्ष, फक्त 2 दिवस मंत्रालयामध्ये. निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा एकही निर्णय नाही. काय केलं 2.5 वर्षात? अतिवृष्टी त्या काळात झाली 2.5 वर्षात. कोकणातही झाली, दिले का पैसे? नुकसान झालं लोकांचं. इथले रस्ते राहिले नाहीत, वाहून गेले, दिले का पैसे? या माणसाचं महाराष्ट्रासाठी आणि या कोकणासाठी योगदान सांगावं, तेव्हाच त्याला मत मागायचा नैतिक अधिकार आहे. हो, काय येतो टीका करायला? केसरकरवर टीका, राणेंवर टीका. काय करणार? आम्ही जे मिळवलं आहे ना, कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा आहे आमच्यात. आम्ही लोकांना प्रेम दिलंय आणि लोकांसाठी आम्ही काम केलं आयुष्यात. तू दाखव. इथल्या शाळा, इथले कॉलेजेस, इथले रस्ते, इथले ब्रिज, पर्यटन जिल्हा, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी, वीज, शाळा, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या. तू कुठे होता रे? ही सगळी धरणं, मोठमोठी, मध्यम, मोठी आणि मध्यम आणि छोटी कोणी केली? आम्ही केली. तू एक तरी धरण, एक तरी पाण्याचा प्रकल्प, विजेचा प्रकल्प, पर्यटनासाठी एखादा प्रकल्प काय दिलास? इथे काय येतो मला कळत नाही. त्या मातोश्री बाहेर जा आणि घाल शिवाय किती घालायच्या आम्हाला. एक वाक्य बोलला आणि पेपर हेडलाईन, या राणेला एकदम गाडून टाक. तू काय गाड, माझ्याकडे बघू शकत नाही होतो. जरा पाहत तरी कोण कोणाला गाडेल माहिती आहे तुला? माझी क्षमता सगळ्यांना माहिती आहे. काय बोलतो जसं तुझ्याकडे चांगले शब्द नाही? अरे विरोधक असल्याहून काय आलं? महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आहे. अरे शिवसेनेत 39 वर्ष शिवसेने महाराष्ट्र काना कोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात न्यायचं काम मी केलं तेव्हा बाळासाहेबांबरोबर. तेव्हा आम्ही आमचं घर नाही पाहिलं. आम्ही किती वर्ष जगू हेही पाहिलं नाही. फक्त बाळासाहेब बोलतील ते करायचं. पण शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मोठी करायची, त्याचं प्रस्थ करायचं, हे आमचं काम. तुझं काय रे? आयत्या बिळावर नागोबा आला. 2000 साली हा बाहेर पडला घराच्या. त्याच्या अगोदर कुठे होता? शिवसेना जन्माला आली 1966. काही नाही, फोटो काढत फिरत होता जंगलामध्ये. माणसात कधीच नव्हता, अजूनही आला नाही माणसात. मला तुम्हाला सांगायचं आहे, चला केसरकर एका बाजूला आमचे आहेत. 3 वेळा निवडून आले, हॅट्रिक केली, मंत्री झाले.
त्यांनी पाडावातला केलेल्या योजनांचा आणलेल्या पैशांचा पाडावात. ए बाबा नंतर बोल, मी घेऊन येतो ना आगे त्यानं. अरे संध्याकाळ नाही झाले, 7:30 नाही वाजले अजून, कशाला बोंबलतोय? पोलिसांना सांगे ना तर आवाज बंद कर. बांधवणं केसरकर याचा जन्म इथे, सामाजिक विधायक क्षेत्र सगळ्या क्षेत्रात काम केलं. नगरसेवक झाला, नगरपालिकेचा अध्यक्षही झाला, शहरात काम केलं, ग्रामीण भागात केलं, आमदार झाला, 15 वर्ष आमदार. मग एका बाजूला दीपक केसरकर आणि कपडे नसलेले दुसरे उमेदवार बघा ना, काय त्यांच्याकडे नावं घ्या, मला नाव घ्यावशी नाही. ग्रामपंचायतीला निवडून आला आहे का तो? एक परब ग्रामपंचायतीला पैसे वाटतोय, कोण विचारत नाही पैसे आणले कुठून बाबा. फॅक्टरी नाही, वर्कशॉप नाही, शेती नाही, आणले कुठून? बाकी सामान्य माणसाला पोलीस ईडी उडी सगळं जाऊन हैराण करतात. अरे याला विचारा ना. आता निवडणुकीनंतर मी तर मागे लागेल ईडीच्या अधिकाऱ्यांच्या, दाखवा याने आणले कुठे पैसे, काय गुणवत्ता. दिल्लीला मला माझ्याकडे एकदा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दादा देवेंद्र साहेबांना फोन करा, का रे? मला राज्य, तुला कोण रे, तू ग्रामपंचायत नाही पाहिलीस रे? मी नाही करणार. काय महत्वाकांक्षाला काय पाहिजे? आमदार ती पाहिली आहे का? त्या आमदार म्हणून काय कर्तव्य असतात, काय ड्युटीज याला माहिती आहे. काम कार्य काय असतं? लोकशाहीत आमदाराला जे काम आहे आणि बंधनही आहे तुला माहिती आहे नाही. आणि दुसरे एकदा आमदार नाही, आमच्या बरोबरही होते, आम्ही प्रयत्न केला आणि आमदार एकदा केला. आणि एक पुस्तक पण लायब्ररीतून आणलं, बोले हे वाच आणि काम कर, चांगलं काम कर, विधान परिषदेत चांगलं बोल. फक्त 1 वर्ष पुस्तक घेऊन फिरत होता असा, त्यातलं कधीही काय बोललं नाही. एकही भाषण प्रभावी त्या विधान परिषद नाही केलं. काय केलं मग? चला ते नाही केलं. कणकवलीतल्या लोकांशी कोणाला मदत, अडीअडचणीला, शाळेतल्या मुलांना बा फी भर, तुझे आई वडील काय करत नाही ना, हे कर, फी भर. आजारी माणूस पडला तर हे पैसे घे आणि औषध उपचार कर. काय सांगा त्याचं कार्य? या राजन तेली आमच्याकडून राणेच्या जवळचा कोण गेला त्याला भाव फार वाढतो, शेअर बाजारापेक्षाही फार गतीने वाढतो. लगेच स्टेजवर घेतला, बोला राणेंकडून आले. अरे आणे का, आम्ही त्याचे गुण सगळे संपवले. त्याला बोला जा आता शिवसेनेत उद्धव ठाकरे. काय निकामी माणूस, फक्त दलाली खायची लोकांकडून, कॉन्ट्रॅक्टरकडून. 10% 15% शोषण करायचं लोकांचं. एकमेव धंदा. बांधवानं असे लोकप्रतिनिधी निवडून देऊ नका. मी विनंती करत आलो, तुमचं हित करेल, कल्याण करेल, हा हे राज्य, हा जिल्हा जो विकसित करेल, गरिबांच्या घरी समृद्ध आणू शकेल असे लोकप्रतिनिधी पाहिजे. आमच्या दीपकबाईने बोलले उद्योगात बांधून इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही फार चांगल्या रीतीने आणले, रस्ते पाणी वीज आहे, काही नसतील तेही करू. आम्हाला आता नोकऱ्या तयार करायच्या तिथे दोडा हो त्याला आणा त्याला इथे येऊन बोलायला सांगा, मी बघतो. पोलीस तुम्हाला सांगतोय हो, माझ्याजवळ बघा ना, त्याला घ्या ताब्यात, पळू नकोस. हा उद्धव ठाकरेंनी पाठवलेला असेल.
बोंबल, त्याला बोंबलायला येतं, बाकी काय नाही ना, मतही नसेल त्याचं. आणि म्हणून बांधवांनो, आम्हाला या जिल्ह्याचं परिवर्तन करायचं आहे. सिंगापूर पाहता, मलेशियातलं कोलालंपूर पाहता, हॉलंड पाहताय, देश पर्यटनाने विकास झाले, अमेरिका पर्यटनाने विकास झाली. त्यांचा अर्थ खरं पर्यटकांच्या पैशावर आहे, पर्यटकांच्या पैशावर. मग आपल्याला ते मिळवायचं आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडा मोठ्या प्रमाणात 5 स्टार येतील. जवळ 10 5 स्टारने आता जागा बुक केली आहे. नोकऱ्या मिळतील, वॉचमॅन, वेटर, स्टीवर्ड, मॅनेजर, कुकला 4 ते 5 लाख रुपये पगार आहे. कुकला, स्टीवर्डला 1 लाखापेक्षा पगार आहे. अशा नोकऱ्या मोठ्या. त्या दोडा मार्गमध्ये अजून एक प्रकल्प मी आणू पाहतोय केंद्राच्या माध्यमातून. हॉस्पिटलला लागणाऱ्या सगळ्या मशिनरी आहे ना, त्या मशिनरी बनवणाऱ्या कारखाना आपल्या इंडियात आता एकच झाला. शर्मानाच्या माणसाने विशाखापट्टणमला बांधला. मला दोडा मार्गला आणायचं आहे. कमीत कमी 500 कारखाने, हजारो नोकऱ्या उपलब्ध होतील. इथे बेकारी राहणार नाही. हा प्रयत्न आम्ही करतो. हे काय करू शकणार हो कमिशन मास्टर? ह्याच्या ओळखीचे उद्योगपती बोलणार ह्याच्याशी? कोणाला एकाला सोडलं सांगा? संगत ज्याच्यावर राहिला त्याचं काय कल्याण केले, मदत केली, उपयोगी पडला, असं एक माणसाचं नाव सांगा. काय म्हणून उमेदवारी शिवसेना देता येते? कोणाच्या? आमच्या केसरकरांच्या तुलनेत उभा काय लायकी आहे का हो? कोणाची लायकी आहे? बांधून हे एकतर्फी निवडणूक व्हायला पाहिजे, एकतर्फी. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडा मार्गची लोक प्रामाणिक आहे. दोडा मार्गला गरिबी आहे, पण माणसं फसवणूक करणार नाही, विश्वासघात करणार नाही. तेच वेंगुर्ला आहे, तेच सावंतवाडी आहे. सावंतवाडीचं वैभव तर अख्ख्या कोकणात आगळं वेगळं निर्माण होईल. आगळं वेगळं पर्यटन हब होईल. इथे पर्यटक रस्त्याने जेव्हा जसे फिरतील तर तुम्हाला कळेल काय पर्यटन म्हणजे असतं. ही दुकानांची स्वरूप बदली होती. एक अमेरिकन आणि युरोपचा एक पर्यटक येतो ना बांधवानो, 7 दिवस जर तो आपल्याकडे राहिला 5 स्टार मध्ये 10 लाख रुपये खर्च करतो. एक कॅटेगरीचा पर्यटक म्हणतात त्याला, एक कॅटेगरी. आणि म्हणून असे पर्यटक यावे, राहावे, खर्च करावेत. ते पैसे वेगवेगळ्या मार्गातून या दुकानदारांकडला माल, आंबे, काजू, नारळ, सुपारी यांचे बाय प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ते घेतील. आमच्याकडे इकडे सावंतवाडीला खेळण्याचं खेळणी बनतात, ती खरेदी करतील. इतकी हवामान चांगली आहे, हवामान चांगली आहे, निसर्ग चांगला आहे, सगळं काय ईश्वराने आपल्याला दिलंय. माणसं चांगली या निवडणुकीत निवडा, निवडा. विकास आम्ही दाखवू, आमच्यात धमक आहे. केंद्रात मी बसलो आहे आणि राज्यावर आपला अंकुश अजूनही चालतो. का दीपक? चालतो ना? आता येतील मुख्यमंत्री, त्यामुळे आपण विकासाकडे नेणार, सोडणार नाही तुम्हाला. माणूस कोकणे माणूस रुबाबात राहायला पाहिजे. यापूर्वी एक अशी सवय होती, कोकणी माणसाच्या खिशात 4 आणे नसले ना तर रुपयाचा रुबाब असायचा. आता 4 आणे नाही, रुपया नाही, आज हजारो रुपये घेऊन तो खरेदीला निघायला पाहिजे, मुंबईकडे निघायला पाहिजे. आता लाखात कोकणी माणसांनी आपल्या व्यवसायात नाही बोलायचं, करोडोमध्ये बोलायला पाहिजे. असे व्यवसाय, असे उद्योग धंद्याकडे वळा. आम्ही बसलो, कोणाला मदत कुठली, बँक असो काही, आम्ही बसलो. कोणाला परत काय पाठवणार? आमच्याकडे कमिशन नाही, नाहीतर कोणी काय केलं मला किती. प्रत्येक इथे ब्रिज असो, रस्ता असो, प्रत्येकात यांनी पैसे खाल्ला. जो आता आहे दिसतो एवढासा, तोंड एवढंसं, पण फार डांबीस आहे. चेहऱ्यावर जाऊ ना. त्या वेंगुर्ल्याला काही काळ जायचा, मोटर आपले कार शिकवायला. कोणाला जायचं माहित नाही, सकाळी 8 वाजता.
मग नाव आली बाबा हे शिकवतोय सकाळी 8 वाजता. काय मोठं टेनिस स्कूल आहे का? चारित्र्य नाही, प्रामाणिक नाही, आपल्या वडिलांशी नाही तर तुमच्या आमच्याशी काय राहणार? वडील बिचारे घोडग्याला होते, हे मामा एक पुड्या बांधत होते कणकवलीला, तेवढ्यात 90ला आम्ही आलो आणि आम्हाला भेटले दादा दादा करत. माझ्याकडे पुढची जागा खाली होती, येऊन बसायला लागले. सगळ्यांना माहीत झालं हा नारायण राणेचा माणूस. मला काय याचे गुण माहीत. मग लोक सांगायला दादा मा सावंतवाडी येताना याला आणू नका, कोण म्हणायचे वेंगुर्ला त्यांना आणू नका. नंतर त्याला सांगितलं बाबा गाडीत बसू नको, तू या मागच्या गाडीत बस आणि तुला जायचं तिकडे जा. असा बेरक्या आमच्यात BJP-वाल्यांनी त्याची लाड केली. BJPच्या कार्यकर्त्यांना कामं मिळत नव्हती, एवढी कामं हा देत होता, चिट्या देत होता. आता दाखवतो बघा, चिठी दिली हा रस्ता झाला, चिठी दिली. अरे चिठी दिली, चिठीत पैसे नाही दिले, पैसे आमच्या मंत्र्यांनी दिलं, महाराष्ट्र सरकारने दिले. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि बंधू भगिनीनो, ही विधानसभेची, ग्रामपंचायत, जिल्हा पण नगरपालिकेची निवडणूक नाही आहे. ज्या माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी मागील 10 वर्षात भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवरून 10व्या नंबरवर 11 नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणलं जागतिक अर्थव्यवस्थेत. याला काम म्हणतात, त्याला कर्तृत्व म्हणतात. असं हे त्यांचं त्यागी व्यक्तिमत्व आहे. चांगल्या गुणाचंच कौतुक होतं असे नाही. हे असं असं करत देतात झालं. अरे काय असं असं म्हणजे काय? दे ना काय. अरे इथे पूर होता, काय दिलंस तू? कोकणात पूर आला, हा मुख्यमंत्री असताना काय दिलं? काही द्यायचं नाही, फक्त शिव्या. एकनाथ असे, अरे आता मुख्यमंत्री आहे, चांगलं काम करतं, त्याने आमच्या बहिणींना आता 21 रुपये देणार. तू काय दिलं का? उलटी प्रेस घेतली. काय म्हणाला? आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही ही योजना बंद करू. दुसरं काय करणार? कपार करंटा माणूस काय करणार? बंद करणार. अरे 21 रुपये घरी जात आहेत आमच्या भगिनींच्या, कुटुंबात जात आहेत. ते धान्य घेतील, कपडे घेतील, ती मदत तर झाली ना. अस्तुत्य विचार तुला का नाही आला? नाही बांधव. तेव्हा ही ती शिवसेना बाळासाहेबांची ती आज नाही. उद्धवची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेबांनी 46 वर्षात शिवसेनेला सत्तेपर्यंत आणलं महाराष्ट्रात. याने 2.5 वर्षात शिवसेना संपवली. याच्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतली आमदारांची. हे सगळे आमदार डोळ्यासमोर उठून गेले, आम्हाला नाही राहायचं आहे, जातो आम्ही. शेवटी आमच्या साहेबांनी, फार सरळ माणूस आहे हो, विचारलं उद्धवजी हे तुम्ही थांबवा त्यांना. हो थांबवा, तुला जायचं तू पण जा. हे पण गेले डायरेक्ट गुवाहाटी. इकडे तिकडे नाही. काय साहेब? डायरेक्ट गुवाहाटी. बांधवांनो, काही करू शकत नाही. मोदींनी कोरोनामध्ये दुकानं बंद होत होती, फेरीवाले बसायचे नाही, पगार कारखाने बंद झाल्यामुळे मिळायचे नाही. उपासमार सुरू केली. हो उपासमार सुरू झाली. मग मोदी साहेबांनी हे पाहिलं आणि मोफत धान्य 140 कोटी देशात नागरिक आहे, जनता आहे, 80 कोटी लोकांना मोफत धान्य सुरू केलं. काय कोणी याच्यापूर्वी केलेलं? 80 कोटी लोकांना. गरीबाच्या घरी कोण आजारी पडला गंभीर, पैसे नसले तर आयुष्यमान योजना आमच्या मोदी साहेबांनी सुरू केली. फार गरिबी आपल्या देशात काही जिल्ह्यात आहे, विदर्भ, मराठवाडा वगैरे, खानदेश. घरात पाणी पण नाही, विहीर पण लांब. मोदीने पाहिलं पाणी टंचाई. मोदीने सांगितलं या 2 वर्षामध्ये नळाने पाणी प्रत्येक नागरिकाला मिळावं. किती लोकांनी आतापर्यंत दिलं? 11.5 कोटी लोकांना मोदीने घरात, कुटुंबामध्ये नळाने पाणी पोचवलं. हे आम्ही काम सांगतोय आमच्या पक्षाचं, आमच्या सरकारचं. तू सांग रे, शरद पवारांनी काय केलं?
हं? काय केलं? 4 वेळा मुख्यमंत्री झाले, काय दिलं लोकांना? आता लाडकी बहिणीवर टीका करता, तुम्ही भावाला नाही दिलं, बहिणीला दिलं ना, कोणालाच काय दिलं नाही. काय नैतिक अधिकार आहे बोलायचा हो पवार साहेब? चांगलं काम होतं बघा, आशीर्वाद द्या. बांधवनो, असे अनेक गरीब आहेत, त्या गरिबांना घर नाही, छत नाही. इंदिरा गांधींनी घोषणा दिली होती, हम अन्न वस्त्र निवारा देंगे. नाही बाईने काय दिलं, काँग्रेसने नाही दिलं. आता काय नेता फिरताय दिवस रात्र, आपले दौरे आहेत, दाढी वाढवले. राहुल गांधी चालला, अरे कुठे चालला तो? तर मालूम नाही का जा चाललं. अरे काय देणार, सत्ता कशी येणार, कोण आहे तुझ्याकडे, तू पीएम बनू शकतो का? या देशाच्या समस्या, अडचणी, जनता, इथे धर्म किती, जाती किती, लोक काय करतायत, काहीतरी अभ्यास आहे? पाहतो त्या लोकसभेत, काही नाही. मी लोकसभेत आहे, मी पाहतो त्याला, काहीतरी बोलत असतो, अवेळी उठतो, परवानगी न घेता उठतो. मग सांगावं लागतं, आजूबाजूला बसवतात, राहुल भाई बैठिये बैठिये, बसतो. कसे लोकप्रतिनिधी, आणि ते आता सत्तेवर येऊ पाहतात, पीएम बनून पाहतात. काय होईल आमच्या देश? आमचे पंतप्रधान बघा, देशामध्ये तरुणांना उद्योग मिळावे, उद्योजक व्हावे म्हणे कमी व्याजाने लोन देण्यासाठी त्याने योजना चालू केली. महिला नाही आहेत, मागासवर्गीय नाही आहेत, आणि तरुणा नाही आहेत. तरुणा सगळ्यांना आहेत. सांगा मला, कोणत्या वर्गाला मोदीने मदत नाही केली? महिलांना आहेत, पुरुषांना तर अनेकच आहेत, मागासवर्गीयांना आहेत. प्रत्येक जातीच्या धर्माचे लोक गरीब आहेत, त्यांना हात दिला मोदींनी, सांगितलं हम हमारे देश के नागरिक हैं, हमें आपको मदद करना हमारा फर्ज है. मोदी जात पात धर्म पात नाही, नाही पात. गरीब गरीब, गरीबाला पोट असतं, त्या पोटाला अन्नाची आवश्यकता लागते हो, अन्नाची आवश्यकता. हे याला माहिती आहे का? हे जे उभे आहेत टकली दोन, माहिती आहे का? हे कणकवली कुठे, सावंतवाडी कुठे, दोडामार कुठे, आणि चाललेत मतं मागायला. या सावंतवाडीतून मला 31,000 मतं लोकसभेला पडली. आमच्या दीपक भाई ना कमीत कमी तिथे 40-50 हजार मतं मिळाली. अहो टाळ्या मागे नाही वाजत, आवाज जात नाही का माझा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, अजिबात मदत द्यायची नाही. कार्यकर्त्यांना सांगेन, युती युती, आपली जी युती आहे महायुती, त्याच्या भाजप, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी घड्याळ, हे तिघांची युती आहे. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक निर्धार करा. निर्धार शब्द फार महत्वाचा आहे. एक निश्चय करा, निर्धार करा. समोरच्या दोन्ही उमेदवार, महिला आहेत त्या सोडू, दोन्ही उमेदवार यांचं डिपॉझिट जायला पाहिजे, धडा शिकले पाहिजे. जनतेला फसवून लोकप्रतिनिधी नाही होत आहेत. सावंतवाडीच्या लोकांनी हा असा धडा शिकवला, परत एकदा डमी उमेदवार सावंतवाडीत नाही उभे राहणार, नाही राहणार. कोणी काही बोलतं, काही. रात्री आम्ही प्रचार दिवसा करतो, पोलीस म्हणतात 10 वाजेपर्यंत करा. आता काल रात्री मला फोन आला मळगावमधून, 11-12 वाजता गाड्या आल्या आहेत आणि लोकांच्या घरी जात आहेत आणि म्हणतात आम्ही पैसे देतो. एक म्हणतो 2 देतो, दुसरा म्हणतो 2.5 देतो. अरे काय, ही लोकशाही आहे, भारतीय संविधान आमचं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान. हे संविधानाने हा देश स्वातंत्र्याच्या नंतर आर्थिक सबळ व्हावा, इथली जनता सुखी समाधानी आनंदी व्हावी, अशा धर्तीसाठी त्यांनी अशी घटना तयार केलं भारतीय संविधान.
हे अशा लोकांना आणायला नाही पैसे वाटायला. मी बघतो फिरून, मला कधी गाडी बिडी दिसते काय? माझ्या रूटला गाडी कधी दोघांच्या येत नाही हो. बघू तरी कसे उमेदवार आहेत ते, लोकांना फसवणारे, चिटिंग करणारे. कोणाला सोडलं नाही. या निवडणुकीनंतर काय आंदोलन होती. गोव्यावरून बराचसा माल येतो ना, ते कोण आणतं, कोण सप्लाय करतं, कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना कोण देतं, संसार आमच्या लोकांनी उद्ध्वस्त कोण करतं ना. मी लवकरच ही निवडणूक संपली, माझं आंदोलन असेल, मी पोलिसांना दाखवेन. बांधवण हे आम्ही कधी केलं नाही. इथल्या हॉटेलमध्ये रात्रीचा हॉटेल मी बंद केली. ब्राऊन शुगर वगैरे कोणी विकत असेल, मी दयामया नाही केली. मला पैसा नको आहे, लोकांचं मला जीवन पाहिजे. इथे तरुण पिढी कर्तृत्ववान व्हावी, कोणतरी बनावी. एक उदाहरण सांगतो. एक दिवशी मी मुंबईहून निघालो, ट्रेनने मला यायचं होतं. विटी स्टेशनला आलो. विटी स्टेशनला आलो, गाडीतून उतरतो, तेवढ्यात एक पोलीस ड्रेस घातलेली महिला मुलगी माझ्या दिशेने आली. मी थांबलो, आली आणि मला सल्यूट मारला. मला आपण कोण? दादा मी वेंगुर्ल्याची, आता नुकती मी IPS झाले आणि विटी स्टेशनला पोस्टिंग झाली. मला वाटलं की पहिलं सल्यूट मी तुम्हाला मारावा, म्हणून मी तुम्हाला, तुम्ही चाललात गावी, मी तुम्हाला सल्यूट मारायला आले. व्हेरी गुड, मला आनंद. अरे माझ्या जिल्ह्याची एक IPS मुलगी झाली, महिला झाली, हा आनंद किती लोकांना झाला. उद्या कलेक्टर व्हाल, कमिशनर व्हाल, आणि का होऊ नये, उद्योजक व्हाल. का अदानी आणि अंबानी हे गुजरातमध्येच व्हावेत, आमच्याकडे का होऊ नये, यासाठी प्रयत्न, मेहनत करणं, प्रयत्न मेहनतीला बुद्धीची जोड देणं, हे मालवानी लोकांनी, तरुणांनी शिकणं आवश्यक आहे. आणि अशा लोकांना मत देऊन काय नाही होणार. ते वैचारिक काही नाही आहे त्यांच्याकडे. या म्हणा माझ्याबरोबर बोला, वैचारिक कुठलाही विषय बोला, इंडस्ट्रीबद्दल बोला, मग कॉटन इंडस्ट्री असो, इंजिनिअरिंग असो, लेटेस्ट आधुनिक टेक्नॉलॉजी आली त्याच्याबद्दल असो, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल काही बोला, हाय त्यांना बोलू शकतात. बांधून प्लीज मत देऊ नका. घेतले पैसे असतील ना, ते देवळात नेऊन ठेवा, वापरू नका. मी ज्या मानतो, मी नगरसेवक झालो तेव्हा मी एक झोपडपट्टी मोठी वाचवली. तिथे लोक आली, गरीब होती, त्याने आपल्या घरच्या कपड्यामध्ये काही पैसे गोळा करून आणि दागिने आणले आणि माझ्या हॉलमध्ये खाली ठेवले. साहब आपने हमें बचाया, हमारा घर, प्लीज ये लो. मैं लोग कहाँ से लाए? नहीं हमारे घर से लाया. सब हमारे घर में कुछ नहीं, जो भी था हम बेच के लाया. मी बोललो नाही, उठाओ, जिसका था उसको दे के आओ. नाही. आणि मी आणि पत्नीने एक शपथ घेतली, असे पैसे घरात आणून माझ्या मुलांचं पालनपोषण नाही करायचं. हा निर्धार केलाय मी आजही. मी व्यावसायिक आहो, उद्योगधंदे करून कमवू शकतो आणि कमवतोय. मला कोणाच्या दुसऱ्याच्या खिशात हात घालायची नाही. आणि म्हणून आज राजकारणात टिकलो. ते मागे कमी लागले असते कोण न, सगळे बघा. उमेदवार मी आहे का? आमचा निलेश आहे, नितेश आहे, केसरकर आहे, पलीकडे वेगळे, पण सगळे कोकणात आले का नारायण राणे. अरे एक तरी दाखवून द्या, एक भ्रष्टाचार. हा आता ते कोण दिवसा दिसत नाही काय ना, माझे खासदार दिवसा दिसत नाही. ते म्हणे नारायण राणेने 2022ला पत्रकार ते कधी ना कधी विचारणार का, त्यांना बोलूनच घेतात माहिती. 2022ला MSME एक टेंडर देताना 3,500 कोटी भ्रष्टाचार केला. मी नोटीस काल पाठवली, कोर्टातही जाण. 22 साली मी कोणतीच अशी ऑर्डर केली नाही. TTC टेक्निकल सेंटरची ऑर्डर 22 साली नाही. माझ्या इकडे स्वप्नील पाटील नावाचे सेक्रेटरी 22ला नव्हते, ते 23ला आले. रवी मात्र नाही माझ्याकडे, रवी शेंडगे, तो पण चेंबूरला असतो, MSME दिल्लीला नसतो. काही फेकता आणि पत्रकार
हेड नारायण राणे हेड आता छापणाऱ्यावर केस टाकणार आणि ज्याने बोललाय ना त्याला पण केस. किती झालं ऐकायचं. आपण बोललं जाऊ देव, पण काय 3,500 लहान अमाऊंट आहे का हो ना. अरे टेंडर किती कोटीचं आलं का अजून नाही पास झालाय. आता मी नाहीच आहे, आता दुसरे आहेत. पण असे आरोप विकासावर नाही बोलत. राणेने हॉस्पिटल बांधलं स्वतःच्या खर्चाने, किती 6.5 बेडचं पाहुणिया हॉस्पिटल. आपण मेडिकल कॉलेज आज 600 डॉक्टर बनतायत आपल्या इकडे सिंधुदुर्गात. 600 डॉक्टर शिकतायत. 750 600 नाही, यावर्षी 150 आले, पण 750. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली 1800 मुलं आहेत. 1800 गेली 20 वर्ष ही मुलं शिकतायत. अनेक जण इंजिनियर बनून गेले, मोठमोठ्या नोकरीवर लागले. मला दाखव हे 2 उमेदवार आहे ना, आणि जिल्ह्यातले जे कोण त्यांचे आहेत. एक बालवाडी काढली का, एक शाळा, एखादा वृद्धाश्रम. आमचा वृद्धाश्रम बघा सांगवेला, आज वृद्धा बघा. मी 1-2 महिने त्यांच्यावर जातो, जेवतो व जेवण वृद्ध कसे खाताय. मी आणि माझी पत्नी दोघंही. वृद्धांना कपड्यापासून आम्ही देतो, थंडीमध्ये ब्लँकेट पाठवतो. काही जणांची मुलं परदेशात आहे, अमेरिकेत शिकायला नाही का नोकरीला, तरी आई वडील वृद्धाश्रमात. काळ आहे. सांगा हे जे विरोधक आहे ना माझे, कोणी काय केलं हो सांगा. ते इंजिनिअरिंग कॉलेज जाऊन बघा, 70 एकरमध्ये आहे. मेडिकल कॉलेज हे 60 एकरमध्ये आहे. बघा केवढं आहे, कसं आहे. देशामध्ये असं मेडिकल कॉलेज नाही. विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी फॅसिलिटी द्यायच्या सगळ्या मी दिल्या. माझी मुलं नाही शिकणार, माझी मुलं परदेशाचं शिकवणार. पण पत्रकार आहे आपण. अहो तेच मेडिकल कॉलेजचं बांधकाम मी सुरू केलं, फक्त रेती आणि सिमेंट आणि स्टील येऊन पडलं होतं. लोकसत्ता फोटो पहिला पण बघा केवढी मोठी गोष्ट आहे. नारायण राणेचं बेकायदेशीर हॉस्पिटल. अरे मी दुसऱ्या दिवशी गेलो, बोललो ही बघा परवानगी आहेत माझ्याकडे. अगदी केंद्रापासूनच्या हॉस्पिटल परवानगी आहे, बांधकामाची परवानगी आहे. असं बांधता येतं का हॉस्पिटल 650 बेडचं. याच्यातलं एकाडी तरी बांधलं का, बांधलं का. कोण आजारी पडलं त्याला 4 पैसे देतात का. मी 90ला आमदार झालो तेव्हा तातू सीताराम राणे ट्रस्ट उघडला मी. कशासाठी. एक कुठलाही माणूस सिंधुदुर्गातला आजारी पडला, पैसे नाही आहे, तर तो मत्तीला आला, मी तिथून चेकने पेमेंट करतो. एखादा मुलगा मुली शिकते, शिकायला फी भरू शकत नसतील, शिक्षणाला पैसे देतो. वर्षातून एकाला परदेशी फॉरेनला जायला पण मी पैसे देतो. मुख्यमंत्री असताना काही अमाऊंट फिक्स मी ठेवली, तेवढे मी तिकडे होतो. कोण काय एवढा विचार करतो. आम्ही करतो. माझा जन्म जिल्हा म्हणून करतो, बाकी नाही. माझा जन्म या जिल्ह्यात झाला. कृतज्ञतेच्या भावनेतून मला लोकांची सेवा करावी. आणि ज्याची मी त्यावेळेला गरिबी पाहिली लहानपणी, ती गरिबी आता लोकांमध्ये दिसू नये. सबळ नागरिक माझ्या कोकणाचा सिंधुदुर्ग असावा म्हणून मी प्रयत्न करतोय. एवढी पदं मिळाली, 11 पदं मिळाली हो. राजकारणात कोणाला मिळत नाही 11 पदं. आता यावेळेस सांगायला गेलो नड्डा साहेबांना, साहब मुझे राज्यसभा नहीं चाहिए, लोकसभा भी नहीं चाहिए. नहीं राणे जी आपको तो हम छोड़ेंगे नहीं. मी बोललो साहब देखो मेरा बिझनेस देखना है. नाही सर सांगितलं लढा. आणि म्हणून आज तुमच्या समोर आहे. बांधवानो तुमच्याकडून मला मिळवायचं नाही, मिळवायचं तुम्ही एकच द्या की मला आशीर्वाद द्या. ते आशीर्वाद माझी ताकद एनर्जी वाढवतील. आमच्या केसरकरला आशीर्वाद द्या, नितेश आशीर्वाद द्या. दोन्ही मुलं चांगली शिकून आली आहेत परदेशातून, आपापला व्यवसाय करतात आणि राजकारण करतात, चांगल्या दर्जाचं करतात. कमिशनमध्ये नाही आणि घेणारही नाही. काय कमी नाही त्याला, काय कमी नाही. मी एक सगळ्या बाबतीत प्रत्येकाचा स्पर्धक होतो. मला आवडतं.
अमुक नाही ना, चला मी मिळवीन, एवढी धमाक आहे माझ्यामध्ये, मी एक करीन, मिळवीन. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. एका पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला माझा, मी तेव्हा मंत्री होतो. मला विचारला, राणे जी आपको मुख्यमंत्री पद कैसा लगता है? मला बहुत अच्छा लगता है, माझी महत्वाकांक्षा आहे ती. त्यांनी ते ट्विस्ट करून ना दिलं. आले का रे? ट्विस्ट करून टीव्हीवर दाखवलं, राणेजी को मुख्यमंत्री बनना है. 1 तासानंतर फोन आला बाळासाहेबांचा, अरे नारायण तू काय बोललास? मी म्हटलं साहेब माझी महत्वाकांक्षा बोललो, मला आता करा मी नाही म्हणालो. अरे पण असं बोलू नको ना. ठीक आहे, पण असं आहे हो, आपण महत्वाकांक्षा आहे, मी लपवत नाही काय, मला आवडतं व आवड, त्यात काही तडजोड नाही. असोत मुख्यमंत्री काही क्षणातच येतील, त्यांचे विचार आहे का? लाडक्या बहिणीला समाधान होईल, भाऊ येतो आहे ज्याने आपल्याला 2100 रुपये देईल, पुढे तेही वाढतील. सत्तेवर नसताना 3000 करू म्हणतायत. आम्ही सत्तेवर आज आहे, उद्याही असणार आणि दिल्लीतही असणार. त्यामुळे तुमचं भवितव्य, मुला बाळांचं, सगळ्यांचं हे आमचं केंद्र आणि राज्य सरकारचं सरकार करणार बंधू आणि भगिनी. आणि म्हणून तुम्हाला विनंती करेन, जरा थोडा वेळ थांबा ना. अरे त्या ताईनं सांगा ना थोडा वेळ थांबायला, फक्त अर्धा तास त्यांना पुढे जायचं आहे मीटिंगला. ते 20 मिनिटं बोलतील आणि पुढे जातील. अहो कोकणी माणूस किती प्रेम करतो, एखादी गोष्ट दिली तर कशी त्याबद्दल ऋण व्यक्त करतो, हे आमच्या एकनाथजींना दिसू द्या. साताऱ्याचे आहेत ते. आणि म्हणून मला वाटतं अधिक जास्त न बोलता त्यांनाही वेळ द्यावा, यासाठी तुम्हाला सर्वांना सांगतोय. बांधवानं परत कधी येईन भरपूर बोले. ही माणसं फसवी आहे, हे आले ना हात हलवत, फसवी आहेत. फक्त टीका करायची दुसऱ्यावर, चांगलं काय करू शकत नाही. शिव्या, एवढा मोठा बाळासाहेबांचा मुलगा शिव्या देतो. अरे एकनाथजीला काय का हे काय? एक दिवशी मला मी एकदा फोन केला, फोन नाही घेतला, फोन नाही. बांधवानो, माणसानी चांगली भाषा दिल्यात, शिक्षण घेतलंय, त्याचा प्रभाव लोकांना दिसू द्या. और मुख्यमंत्री झालात, कसा काय ना झाला ना, चांगला बोल. एकनाथजी झाले, मी झालो, आम्ही मुख्यमंत्री झालेले आहोत. तू यासारखे नाही खाली बसून घरामध्ये लॅपटॉप घेऊन बसत. आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांमध्ये. राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था मी सांभाळला, जो 12च्या भावात चालला होता. कोणालाही वेडवाकडं वागायला दिला नाही. प्रत्येक माणसाला, कोकणातील हजारो मुलांना मी नोकऱ्या लावल्या. BST 1500 कंडक्टर ड्रायव्हर मी BSTत लावले. महानंदात 250 मुलं मुली लावली. पॅप्सीमध्ये 250 लावले. किरकोळ तर सोडा, माझ्या एवढे कुठल्या राजकारणी नाही लावलं, नाही लावलं. केसरकरच्या समोर सांग. म्हणून बांधवांनो, 20 तारीखला आपलं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. 20 तारीख तुमचं, आमचं, तरुणांचं, तरुणींचं भवितव्य ठरवणारी आहे. हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या पाठीवर लोकांनी आकर्षणाचं स्थळ व्हावं, जिल्हा व्हावा. आणि त्या पर्यटनाच्या विकासातून आम्ही, तुम्ही सर्व समृद्ध व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद द्या, पण नको तिथे मत देऊ नका. आता एक मला असं ऐकायला आलं पेपरमध्ये की नको तिथे मत दिलं तर शॉक लागतो. हसतात दोन, पण योग्य ठिकाणी द्या, समाधान वाटेल, आभार मानू, ऋण व्यक्त करू. ती वेळ आमच्यावर आणा. आज जमलेला सगळ्यांना, तुम्ही, तुमचे शेजारी पाजारी, मित्र मंडळी, सगळ्यांना सांगा, आमचे दीपक केसरकर माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे, माणुसकी आहे, नेहमी लोक उपयोगी पडतो. कधी गेला तर सावंतवाडीला भेटतो, नाही म्हणत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीला निशाणी आहे धनुष्यबाण. हा धनुष्यबाण कोणाला घायल करणारा नाहीये, तर लोकांना न्याय देणारा. आणि म्हणून
तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा आणि धनुष्यबाण निशाणीच्या बाजूला जे बटन आहे ते प्रेमाने दाबा आणि आमच्या दीपकजींना आशीर्वाद द्या. एवढंच बोलतो. आपण बरेच जण शांत चित्ताने माझं भाषण ऐकलं म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या रामेश्वराने दीर्घ आयुष्याने उत्तम आरोग्य देऊ दे, तुमच्या मनोकामना पूर्ण करू दे, प्रार्थना करतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना एक विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं हेलिकॉप्टर आता लँड झालेलं आहे. एक 2-4 मिनिटांमध्येच माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या या सभास्थळी येणार आहे. कृपया शांतपणे आपण बसून घ्या. मुख्यमंत्री महोदयांचं जे भाषण आहे ते भाषण आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी ऐकायचं आहे. त्याच्यामुळे कृपया महोदयांचं आगमन होणार आहे. सर्वांनी शांतपणे बसून घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती. मुख्यमंत्री नारायण राणे साहेब, आपले महायुतीचे उमेदवार दीपकभाई केसरकर, आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी, आपले शिवसेनाचे अध्यक्ष अशोक दळवीजी, व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि इथं आज आपले सावंतवाडी विधानसभाचे सगळे नागरिक आज उपस्थित आहे. माझे भाऊ बहिणी सगळ्यांना नमस्कार. आज आपण कशाला मतदान करायला पाहिजे केसरकर साहेबांना, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी सांगतो की आपल्याला एक स्वच्छ चरित्र मनुष्य पाहिजे आपल्या मतदारसंघाला. आणि तो तर त्यांनी प्रचंड या मागच्या 15 वर्षामध्ये केलेले. बाकीचे उमेदवार असतील ते कुठेतरी म्हणजे आपले पक्षाचेच होते आणि आज इथून सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले एक अपक्ष आहे. पण आपल्यासारखे आपले भाईंसारखे असे उमेदवार ह्या विधानसभा नाहीये. तर मी सगळे नागरिकांना मी विनंती करेल की या पुढच्या 20 तारखेला आपल्याला आपले दीपकभाई केसरकर धनुष्यबाण त्याचं चिन्ह आणि 1 नंबर बटनवर आपण दाबा. आपण म्हणत असाल की युवक सगळे एक उमेदवारच्या मागे आहे, पण हे एक उमेदवार इथं उपस्थित आहेत आणि आमच्या मागे अजून बाकीचे युवक आहे. तर ते सगळे युवक केसरकर साहेबांच्या मागे आहे आणि आम्हाला माहित आहे आणि खात्री आहे की 23 तारखेला तुम्ही सगळेजण, आम्हाला माहित आहे की बाकीचे युवक आहे तर ते सगळे युवक केसरकर साहेबांच्या मागे आहे आणि आम्हाला माहित आहे आणि खात्री आहे की 23 तारखेला तुम्ही सगळेजण, आम्हाला माहित आहे की त्यांना 100% आपण निवडून आणणारच. आणि इथं परत आम्ही सगळेजण उपस्थित होऊन जल्लोष मध्ये 23 तारखेला गुलाल उडवणार. आपण आपल्याला म्हणजे 2-3 विषय म्हणजे केसरकर साहेबांनी सांगितलं ते मल्टी स्पेशालिटीचं
ते कुठेतरी थांबलं गेलं होतं. पण मी तुम्हाला खात्री देतो की ते त्यांच्यामुळे थांबलं नाही गेलं, ते म्हणजे कुठेतरी आमच्या राजकारणाच्या कारणामध्ये थांबलं गेलं होतं. आणि गेलं ते म्हणजे कुठेतरी आमच्या राजकारणाच्या कारणामध्ये थांबलं गेलं होतं. आणि मी त्यांना दोषीत धरत नाही त्याच्यासाठी. कशाला, मला माहीत आहे की आपल्या पुढच्या काळामध्ये 100% आम्ही ते मिळून ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभार करणारच आणि करणारच. आम्ही पण हल्ली 2.5 वर्षापूर्वी ह्या पक्षावर जुळलोय, भारतीय जनता पक्षावर. आम्ही पण ह्या राजकारणात शिकतोय. आपले अजून एक अपक्ष उमेदवार आहे, ते पण 2.5 वर्ष पहिला आले होते. त्यांनी पण ह्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण आम्ही इथं म्हटलं की आपल्याला पहिलं प्रशासन शिकायला पाहिजे, आपल्याला लोकांना न्याय कसं द्यायला पाहिजे आपण शिकायला पाहिजे. आपण 6 महिन्या 2 महिन्या राजकारणामध्ये तुम्ही राजकारण शिकू शकत नाही. कसं आपल्याला लोकांना सेवा द्यायचं ते शिकू शकत नाही. आपल्याला मेहनत करायला लागतो, आपल्याला लोकांची भेट घ्यायला लागते, आपल्याला लोकांची मागणी पूर्ण करायला लागते. लोक तुमच्या मागे असायला पाहिजे. आणि ते नुसतं संपर्क लोकांवर भेटी गाठी असेल आणि त्यांचे प्रश्न पूर्ण करणं तरच कुठेतरी आपण राजकारणात पुढे येतो. आणि म्हणून या पुढच्या काळात आपण म्हणजे मी पण असेल, आम्हाला सगळ्यांना मिळून म्हणजे आपली पुरी महायुती आहे, सरकार आहे, आपल्याला सगळे मिळून केसरकर साहेबांना आणि आपला ह्या सावंतवाडी विधानसभात विकास करायचा आहे आणि होणारच आहे विकास. आज भरपूर महिला दिसतात आहे आणि आपले लाडकी बहीण योजनामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच लाभ मिळालेला आहे. आणि ते नुसतं ह्या विधानसभामध्ये लाडकी बहीण आणि आपल्या सगळे नेते मंडळींनी विधानसभामध्ये मांडलं तो प्रश्न. आणि आज सगळेजण आज तुम्हाला काहीतरी मिळतोय दर महिन्यात. आणि ते कुठेतरी ह्या पुढच्या काळात 100% जीवन राहणारच आहे. बाकीच्या विरोध पक्षांनी भरपूर आरोप केले आणि आता म्हणतात की आमच्याकडूनच शिकून ते म्हणतात की आम्ही पण करतो आता पुढच्या काळात. त्यांनी पहिलं कशाला केलं नाही. आमचे महिला मेहनत करतात, घरात पण असं असेल पण त्यांनी आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवून त्यांचं सेवा करतात आणि आपले सगळं युवकांना कुठेतरी पुढं पाठिंबा देतात. मी एवढंच म्हणेल की आपल्याला कशी पण परिस्थितीमध्ये आपण सगळेजण महायुतीचे सगळे कार्यकर्ते या पुढच्या 4 दिवसात आपण 100% साहेबांना मदत करूनच आणि विजय देणारच. आणि 23 तारखेला आपण परत आपले महायुतीचे मुख्यमंत्री होणार एवढंच मी म्हणतो. आणि आपले आता मुख्यमंत्री साहेब येतातच आहे एवढंच म्हणतो. आणि आपले भाषण थांबतो आणि सांगतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सणांसाठी राब राबतो सागल्या बनून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नाथ एकनाथ आणि लाडक्या बहिणीचे लाडके नाथ एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या या महायुतीचे आपले दीपक केसरकर यांच्या प्रचार सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, या ठिकाणी आपले उमेदवार दीपक केसरकरजी आणि निलेश राणे, सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपले उमेदवार कुडाळ मालवणचे निलेश राणेजी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज आपण महायुतीच्या उमेदवारांचा या ठिकाणी गेले अनेक दिवस प्रचार करताय आणि मी पाहतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये मी सगळीकडे सभा घेतोय. आपल्या लाडक्या दीपक केसरकर यांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आलाय. धनुष्यबाणासकट त्यांची विजयाची हॅट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी, म्हणजे खात्री, म्हणजे चौकार मारणार. हॅट्रिक झाली आता चौकार. चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाईल ना, जाणार, तुम्ही पाठवणार, पण कुणाची तरी हार होईल. आता दीपक केसरकर यांना गेले 15 वर्ष कोणी पर्याय निर्माण झाला नाही, कारण त्यांनी आपल्या कामावर सगळ्या मतदारांना सोबत घेतलं. या मतदारसंघात जी कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न केला आणि सावंतवाडीला दीपक सावंत यांच्याशिवाय पर्यायाची गरजही नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो, केसरकर एक सुसंस्कृत माणूस आहे, साधा माणूस आहे, जिभेवर साखर डोक्यावर बर्फ असं ठेवून काम करणारा आहे आणि त्यांनी गुवाहाटीत चांगलं काम केलं. राणे साहेब, आणि मला तिथं आपल्याला माहीत आहे कशी परिस्थिती 2 वर्षापूर्वी होती, या राज्यामध्ये काय परिस्थिती होती. खरं म्हणजे या राज्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा विचार, या कोकणामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब हे असं एक अनोखं समीकरण होतं. राणे साहेबांच्या काळात शिवसेना वाढवण्याचं काम राणे साहेबांनी या कोकणामध्ये केलं. बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवसेना आणि कोकण एक वेगळं नातं निर्माण झालं. शिवसेना आणि कोकण एक वेगळं समीकरण निर्माण झालं. बाळासाहेबांवर या कोकणी माणसांनी भरभरून प्रेम केलं. बाळासाहेबांनी कोकणी माणसावर भरभरून प्रेम केलं. कोकणी माणूस तसा प्रेमळ आहे, बाहेरून फणसासारखा काटेरी पण आतून गोड गऱ्यासारखा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तडा गेला, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची बेईमानी केली, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या बरोबर विश्वासघात केला. कारण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवलो. 2019ला एकीकडे बाळासाहेब, दुसरीकडे प्रधानमंत्री, आपण दोघांचे फोटो लावून मत मागितले आणि सरकार भाजप सेनेचं यायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने अनैसर्गिक आघाडी झाली.
बाळासाहेबांनी नेहमी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर घरोबा केला, त्याच्या मांडीवर बसले आणि मुख्यमंत्री झाले. काय मिळवलं? शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. आमदारांची ससे होलपट झाली, खच्चीकरण झालं, शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि आम्ही उघड्या डोळ्याने तिथे पाहत बसू शकत नव्हतो. म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला. ते 40+10 आमदार निघाले, सत्ता सोडून आम्ही गेलो. मंत्री होतो, माझ्याकडे 7-8 मंत्री. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि त्यामध्ये केसरकर माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे होते. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की गुवाहाटीला त्यांनी चांगलं काम केलं आणि जिथं जिथं त्यांना जबाबदारी दिली तिथं तिथं त्यांनी योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम केलं. दीपकराव खूपच विनम्र आहेत. कोकणातला माणूस नम्र आहे, पण दीपकराव खूपच विनम्र आहेत. कोकणातलं सफरचंद आहे ते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर, ऑलराऊंडर, बॅटिंग, बॉलिंग, विकेट किपिंग सगळं ते करतात आणि मॅच आपल्याला जिंकून देण्याचं काम केसरकर करतात. याचा मला अभिमान आहे. रिंगणात कुणी उतरू, प्रत्येक मॅच आम्ही जिंकतो. आता विजयाचा चौकार मारून ते सावंतवाडीचा कप जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. माझ्यासाठी नेहमी ते एक फायर फायटर सारखे काम केलंय. आपल्या पक्षासाठी, आपल्या सरकारसाठी त्यांनी जे काम केलं ते वाखाणण्यासारखं आहे. केसरकरांना नेहमी चक्रव्यूहात लढण्याची सवय आहे, पण त्यांचा अभिमन्यू होत नाही, कारण चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोच. कोकण म्हणजे मगाशी म्हटलं तसं शिवसेनेचा अभेद्य गड आणि इथल्या मतदारांनी देखील लोकसभेत दाखवून दिलं. इथल्या मतदारांनी लोकसभेत दाखवलंय की बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना कोकणाने देखील सोडलं आणि नारायण राणे साहेबांना भरघोस मताने लोकसभेत निवडून दिलं. हा कोकणच्या लोकांनी केलेला एक चमत्कार. आणि म्हणून मी कोकणी माणसाला, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. शेवटी राणेसाहेब भाजपात असले तरी सुद्धा ते आमचे नेते आहेत. शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि म्हणूनच आज ते आपल्या सोबत आहेत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. केसरकर आता काय तुमच्याबद्दल बोलणार, तुमचं सगळं चांगलं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. आता बघा, इथं कुडाळमधून आपले निलेश राणे आहेत आज व्यासपीठावर. केसरकर आणि राणे साहेब एकत्र आलेत. बघा किती मोठा योगायोग आहे. आपल्याचा या विजयाचा शुभ शकून आहे. आणि म्हणून निलेश राणे साहेबांना जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा आता मागच्या वेळेस नाही, मागच्या वेळेस खासदार होते ना ते निलेश राणे 2009, आणि आता देखील लीड मोठा मिळेल. इथं काहीतरी लिहून ठेवलंय, बाप से बेटा सवाई. नाही, बाप बापी होता है. चालेल चालेल, तसा श्रीकांत पण चांगलं काम करतोय. आणि म्हणून नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद निलेशच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निलेशचा विजय देखील पक्का आहे, 100% सच्चा आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे या ठिकाणी लीडचा डबल बार या ठिकाणी निलेश उडवतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे यांची देखील मी म्हणेन घर वापसी झाली. आज मला समाधान आहे. आज या ठिकाणी महायुतीचे 2 उमेदवार आहेत. महायुती जिंकणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी फिरतोय, माझ्या महिला भगिनी, माझे लाडके बांधव, लाडक्या बहिणी इकडे आहेत, समोर आहेत. किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले जरा मला हातवर करा.
बघा हात भरपूर वरती आले. आता ज्यांचे खात्यात पैसे आले नाही, जे वंचित राहिले, ते देखील सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे का जाणार म्हणजे जाणार. मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं, त्यांना मळमळ झाली आणि म्हणायला लागले तो चुनावी जुमला आहे, हे खोटं घोषणा आहे, पैसे काय येणार नाहीत, फक्त हे निवडणुकीप्रती घोषणा आहे. जसे तुमच्या खात्यात 2 हप्ते आले, लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणार आहे, हे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये लेना बँका बसल्या होत्या. माझं काय, माझं काय, अरे माझं काय पेक्षा जनतेचं काय ते विचारा. सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय, त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतोय ते बघा, स्वतःचं काय बघता. आणि म्हणून हे सरकार हप्ते घेणार नाही, हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार हे तुम्ही पाहिलंय. आणि हे हप्ते भरणार, माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे. 5 हप्ते आम्ही तुमच्या खात्यात भरले. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता बाऊ करून मांजरं आडवी येतील, सावत्र भाऊ तुमचे कपटी भाऊ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आणि तुम्हाला सांगतो की आता 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे आमचा, कारण आम्ही जो शब्द देतो तो पाळतो. कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, दिघे साहेबांनी शिकवलंय की शब्द देताना 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जी चालू केली, ती आम्ही योजना ही बंद करण्यासाठी नाही, निवडणुकीपुरती नाही. मी म्हणालो होतो, जशी तुम्ही ताकद वाढवाल, जसा तुम्ही आशीर्वाद द्याल, तशी तुमची योजना वाढेल. आणि आम्ही ते करून दाखवलं. आता महायुतीचा आम्ही हा वचननामा केलाय. महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेत आम्ही केला. पहिला नंबर काय, पहिल्या नंबरवर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये आम्ही केलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी महिला दला पोलीस दलात 25,000 पोलीस महिलांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. सन्मान शेतकरी सन्मान योजना 12,000 जी होती 6,000, प्रधानमंत्री 6,000, राज्य सरकार 12,000चे आम्ही आता 15,000 रुपये करतोय. 15,000 प्रत्येकाला अन्न आणि निवारा. या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव 1995 ते 99 2000 पर्यंत स्थिर होते. मला वाटतं शेवटच्या काळात राणेसाहेब पण मुख्यमंत्री होते, बाळासाहेबांनी स्थिर ठेवले, ते पण आम्ही तसे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. 25 लाख बेरोजगारांना रोजगार देणारा निर्णय आम्ही घेतला. त्यातलं मी केसरकरांचं अभिनंदन यासाठी करतो, त्यांनी 4 लाख लोकांना जर्मनीमध्ये नोकऱ्या देण्याचं कॉन्ट्रॅक्ट पण सही केलेलं आहे. आपले 4 लाख लोक आणि टोटल 25 लाख लोकांना आपण नोकऱ्या, 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. 45,000 गावात शेतीवरचे पाणंद रस्ते देण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि त्याचबरोबर आपण लाईट बिल वापरता सगळेजण, ते शेतकऱ्यांना जे आपण दिले 7.5 HP पंपाची शेती करणारे
त्यांचं वीज बिल माफ केलंय आणि घरगुती वीज वापरणाऱ्या माझ्या माता भगिनींना बांधवांना येणाऱ्या बिलात 30% सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतलेला. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 आपण जाहीर करणार. कारण शेवटी त्याला हिंमत लागते. आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला. मी महाविकास आघाडीला विचारू इच्छितो, तुम्ही 2.5 वर्षात काय केलं ते सांगा. आम्ही 2.5 वर्षात 2.25 वर्षात काय केलं ते सांगतो. सगळे प्रकल्प बंद, मेट्रो बंद, समृद्धी बंद, जलयुक्त शिवार बंद, पाणीच्या योजना बंद, सगळं बंद. काय चालू? आता म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्याला स्टे देऊ, त्याला स्टे देऊ, अमक्याला तमक्याला बंद करू, हे प्रकल्प बंद करू, ही योजना बंद करू. अरे सरकारमध्ये आल्यावर चालू काय करणार ते सांगा. सरकार चालू करतं योजना, असलेल्या बंद करत नाही. आणि म्हणून तुमच्या योजनेला देखील ते म्हणाले आम्ही याची चौकशी लावू, इन्क्वायरी लावू, यामध्ये जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. काल म्हणाले 10 दिवस थांबा, एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकतो. कोणाला धमक्या देत आहे? अरे एकनाथ शिंदे हा आंदोलन करून मोठा झालाय, संघर्षातून मोठा पुढे आलाय, जेल भोगून पुढे आलाय. तुमच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका. हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमचा टांगा पलटी करून टाकला, सरकार बदललं आणि माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि जर सरकार आलं नसतं तर मला सांगा या एवढ्या योजना आपण सुरू केल्या असत्या? शेतकऱ्यांना 12,000 देऊ शकलो असतो, 1 रुपयात पीक विमा देऊ शकलो असतो, महिलांची लाडकी बहीण योजना चालू केली असते, लाडका भाऊ योजना चालू केली असते, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला. एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30च्या बातमीत मी पाहिलं, एक मुलगी इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती, तिने आत्महत्या केली. का? अर्धे पैसे सरकार भरतं, अर्धे पैसे पालक भरत होते, पण पालकांची ऐपत नव्हती. मुलींनी ठरवलं बापावर भार नको म्हणून आत्महत्या केली. मी त्याच क्षणी आमचे चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं, राज्य कशासाठी, सत्ता कुणासाठी? आपल्या राज्यात तर माझी मुलगी लाडकी बहीण आत्महत्या करते तर या राज्याचा काय उपयोग? आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं मुलींना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं ते पूर्ण त्याचा खर्च सरकार उचलणार. आणि तोही निर्णय आपण घेतला. आणि असे निर्णय आपण घेऊ शकलो असतो. म्हणून लोकांच्या मनातलं सरकार हा सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना या 1,500चं 2100चं महत्व काय करणार? आणि म्हणून त्याची टिंगल करताय. भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? असं माझ्या लाडक्या बहिणींना, बोलणाऱ्या सावत्र भावांना तुम्ही जे खोडा ज्यांनी घातलाय त्यांना 20 तारखेला जोडा दाखवण्याची संधी तुमच्या हातात आहे. आणि त्यांना विचारा, का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठी कोर्टात तुम्ही गेले? का आमची योजना बंद केली? का आमची योजना बंद पाडण्याचं काम केलं? हे जबाब जरूर विचारा. आणि म्हणून मी सांगतो, सीएम म्हणजे कोण? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, एक सर्वसामान्य माणूस. आणि हा सर्वसामान्य राज्यातला कॉमन मॅन, याला मला ताकद द्यायची आहे. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. मोदीजींनी लखपती दिदी, ड्रोन दिदी, स्वनिधी, जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती योजना केल्या. आपल्या राज्याला मनमोहन सिंग होते त्यावेळेस 10 वर्षात काँग्रेसची सत्ता इथे राज्यात होती. 2 लाख कोटी रुपये दिले. परंतु आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी, मोदी साहेबांनी 2014 ते 2024
10 लाख कोटी दिले. 10 लाख कोटी म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. म्हणून आम्ही जातो दिल्लीत, आपल्या योजना घेऊन जातो, आपले प्रस्ताव घेऊन जातो आणि ते मान्य होतात. आम्ही दिल्लीच्या गल्लीत जात नाही मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा, याच्यासाठी नाही जात. आम्ही जातो आमच्या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी. आम्ही जातो आमच्या राज्याला योजना आणण्यासाठी. आम्ही जातो योजनांना पैसे आणण्यासाठी, मिळवण्यासाठी. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे. डबल इंजिन सरकार या राज्यात चाललंय. या सरकार केंद्रात महायुतीचं सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. आणि म्हणून इथं पण महायुतीचं सरकार आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ वाट बघतात. कधी 20 तारीख येते आणि महायुतीला मतदान करतोय, धनुष्यबाणाला मतदान करतोय. जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ आहे तिथं कमळ, जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ, याला निशाणीला मत देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपकभाई, सावंतवाडीचा परिसर आणखी सुंदर करा. सौंदर्य दृष्टी असलेले नेते कमी आहेत. काही लोक नुसते फोटोग्राफी करत फिरतात. फोटो काढण्यासारख्या गोष्टी निर्माण करता येत नाहीत. पण उठत्या बसता शिव्या शाप, रोज सकाळी उठलं शिव्या शाप, संध्याकाळी उठलं शिव्या शाप. आणि म्हणून निवडणुका झाल्या की ते गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला जावी लागेल, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही शिव्याशाप द्या, तुम्ही आरोप करा, पण एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही, कामाने उत्तर देत आला. म्हणून तुमच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसापासून सरकार पडणार, सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार. सरकार मजबूत होत गेलं. सरकारने योजना राबवला, विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, केसरकर एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आहे. केसरकरांसारखा अभ्यासू आमदार आपण निवडून दिला, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. त्याचा मला अभिमान आहे. गेल्या 2.5 वर्षात सावंतवाडीत करोडो रुपयांची त्यांनी कामं केली. चांदा ते बांधा सिंधुरत्न योजनेत 75% सबसिडीतून त्यांनी अनेक लोकांना फायदा करून दिला. युवक, महिला, मच्छीमार, शेतकरी, महिला बचत गटांना मोठा फायदा झाला आहे. विकास कामामुळे वेंगुर्ला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतोय. नवाबागच्या समुद्रात ब्रेकवॉटर बंधारा बांधला. आता मच्छीमारांच्या होड्या गाळ्यात अडकत नाहीत. अनेक कामं केली, त्यांनी सांगितली असतील. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आता मात्र या रेवस रेड्डी आपण करतोय, कोकण एक्सप्रेसला गती देतोय, या ठिकाणी पर्यटनाला चालना देतोय. आपण समृद्धी हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस सारखा मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस रस्ता बांधतोय. या ठिकाणी 4-5 तासात मुंबईतला माणूस 4 तासात इथं आला पाहिजे सिंधुदुर्गात, असा रस्ता आपण करतोय. आणि त्याचबरोबर या कोकणातला जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण तयार केलं आहे. MIDC 500 कोटी, MSRDC 500 कोटी, MMRDचे पैसे, सरकारचे 1000 कोटी, असं मोठं एक आपण प्राधिकरण केलं आहे. त्याच्यामधून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी ते भागाभागामध्ये आपल्याला अडवून छोटे मोठे बंधारे असतील, जे का असेल ते करून या कोकणामध्ये बारमाही शेती, बागायती शेती या ठिकाणी झाली पाहिजे. ही देखील भूमिका सरकारची आहे. इथला माणूस मुंबई, ठाण्यात, पुण्यात नोकरीला त्याला जायला लागू नये, अशा प्रकारचा विचार आपला आहे. आणि म्हणून हे कोकण समृद्धीने आणि नैसर्गिक निसर्गाने नटलेलं आहे. आणि म्हणून पर्यटनाला एवढी चालना इथं आहे, ही पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होईल. आणि म्हणून या ठिकाणी नितेश आणि आपले केसरकर हे तिकडे 3 आहेत नाही आपले. मला वाटतं राणे साहेबांशी मी एकदा बोलत होतो,
तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उभाटाला एकही जागा मिळाली नाही. पूर्ण कोकण साफ झालं. ठाण्यापासून इथे सिंधुदुर्गापर्यंत, तिथे संभाजीनगरचा गड कोसळला. कारण बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले. ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता या विधानसभेत देखील कोकणातले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली आहे. एकजुटीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल. कारण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय. आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे. पाऊस आला बघा, पावसाने पण आशीर्वाद दिलाय. म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का, निलेश राणे यांचा विजय पक्का. धन्यवाद. जय हिंद. आणखी विशेष करून उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.